डॉक्युमेंट्स अपलोड मध्ये ते दिलेलं असतं. पार्टनरशिप असेल तर पार्टनरशिप डीड दिलेली असते. पार्टनरशिप डीड डाउनलोड करून व्यवस्थित वाचून घ्यायची. पार्टनरशिप डीड मध्ये किती पार्टनर्स सांगितले आहेत आणि सगळ्या पार्टनर्सची डिटेल इथे त्यांनी प्रमोटर और पार्टनर्सच्या याच्यामध्ये त्यांनी ते दिलेत का. बऱ्याचदा ही देत नाहीत, त्यावेळेला आपण एससीएन त्याला काढू शकतो की तुझे प्रमोटर्स किंवा पार्टनर्सचे सगळ्यांची डिटेल तू तिथे सबमिट कर म्हणून. त्यानंतर मेन आपलं व्हेरिफिकेशन जे असतं बघा, ते प्रिन्सिपल प्लेस ऑफ बिझनेसच्या संदर्भात असतं. आता प्रिन्सिपल प्लेस ऑफ बिझनेस जी आहे ती नेचर ऑफ पोझिशन जे आहे ते 3 प्रकारचं असू शकतं. तर ती त्याची ओन असेल स्वतःची, किंवा रेंटेड असेल, किंवा मग कन्सेंट असेल, वडिलांची असेल, भावाच्या नावावर असेल, कुठल्याही फॅमिली मेंबर ब्लड रिलेटिव्हच्या नावावरती असेल. तर हे 3 रिझन आहे, म्हणजे 3 नेचर ऑफ पोझिशनचे क्रायटेरिया आहेत की आयदर ओन. तर ओन असेल तर आपण काय सांगतो की तू लीगल ओनरशिप डॉक्युमेंट जे देशील ते तुझ्या नावावरती असलं पाहिजे. मोस्टली इलेक्ट्रिसिटी बिल प्रेफर करतात ऍप्लिकंट टॅक्सपेअर लोक. इलेक्ट्रिसिटी बिल आपण महाडिस्कॉमच्या साईटवरती जाऊन ते व्हेरीफाय करू शकतो. तुम्हाला एक करून दाखवू का? येस सर. हे बघा, गुगल मध्ये जाऊन फक्त महाडिस्कॉम स्क्रीन दिसते ना? येस येस हो सर. दिसते सर. गुगल मध्ये जाऊन फक्त महाडिस्कॉम टाईप करा, तर व्ह्यू पे बिल महाडिस्कॉम येईल. व्यापाऱ्याने जे इलेक्ट्रिसिटी बिल दिलेलं असतं त्याच्यावरती त्याचा कन्झ्युमर नंबर असतो. त्याखाली एक बिलिंग युनिट नंबर असतो 4 अंकी. इथे दिसतंय जसराम राठोड अँड हिज स्पाउस, त्याच्या वाईफच्या नावाने. तर इथे जो ऍप्लिकंट आहे मोहन जसराम राठोड, म्हणजे त्यांचा मुलगा आहे आणि जसराम राठोडच्या नावाने ते लाईट बिल आहे, म्हणजे दॅट्स ओके. लीगल ओनरशिप डॉक्युमेंट व्हेरीफाय झालं महाडिस्कॉमच्या साईटवरती जाऊन. आता यांनी कन्सेंट लेटर जोडलेलं आहे. ओके, कन्सेंट लेटर मध्ये सगळ्यात महत्वाची गोष्ट काय असते, 2 ओळीचं कन्सेंट लेटर हे लोक जोडतात की असं ही प्लेस माझ्या नावावर आहे, हा माझा मुलगा आहे आणि ही त्यांनी जीएसटी रजिस्ट्रेशन घेण्यासाठी या प्लेसचा उपयोग केला तर मला काही ऑब्जेक्शन नाही. यात काय की हे एका प्लेन कागदावरती ते लिहून आपल्याला सबमिट करतात. आता मी तुम्हाला ह्या ऍप्लिकेशन मध्ये मी पूर्वी सेम ऍप्लिकेशन मी रिजेक्ट केलंय. ते रिजेक्ट का केलं होतं, यांनी कन्सेंट लेटर वरती एका पीडीएफ फॉर्मॅटमध्ये सगळं टाईप केलं, कुठून तरी दुसरीकडून कॉपी पेस्ट केलेल्या साईन्स तिथे चिटकवल्या. ज्या फिजिकल डायरेक्ट हँड रिटन साईन्स त्या नव्हत्या, त्या कुठून तरी कॉपी पेस्ट केलेल्या पेनचा वापर करून केलेल्या साईन होत्या. मग त्याला मी क्युरी रेज केली होती की तू प्रॉपर साईन केलेलं जे कन्सेंट लेटर आहे ते कन्सेंट लेटर प्लस आय वॉन्ट टू व्हेरीफाय दिस साईन्स. मग आता मला ह्या खरंच ह्या जसराम राठोड यांच्या साईन आहे व्हेरीफाय करायचं आहे, तर त्यासाठी सिग्नेचर असलेलं आयडेंटिटी प्रूफ म्हणजे पॅन कार्ड. तर मी त्याला क्युरी रेज केली की काइंडली सबमिट प्रॉपर साइंड कन्सेंट लेटर आणि पॅन कार्ड ऑफ द लीगल ओनर. म्हणजेच का, तर लीगल ओनर जो आहे त्या जागेचा, याची पॅन कार्ड वरती जी साईन आहे तीच साईन कन्सेंट लेटर वरती आहे का. अशी बरीच तुम्हाला हे मिळतील की पॅन कार्ड वरची साईन वेगळी असते, कन्सेंट लेटर वरची वेगळी असते. त्यावेळेला ते आपल्याला रिजेक्ट करायचंय. मी याला क्युरी रेज केली की प्रॉपर कन्सेंट लेटर दे जिथे त्यांनी स्वतः साईन केलेली आहे
आणि पॅन कार्ड दे, लिगल ओनरचं पॅन कार्ड दे. त्यांनी कंप्लाय केला नाही त्यावेळेला, मी त्यावेळेला रिजेक्ट केलं. आता त्यांनी फ्रेशली जर तुम्ही बघितलं तर आता त्यांनी पॅन पण जोडलंय, फिजिकल साईन पण केलेले आहेत. म्हणजेच काय की जर कन्सेंट लेटर तो जर देत असेल तर आपल्याला हे व्हेरीफाय करायचं आहे की लिगल ओनरशिप डॉक्युमेंट जे त्या प्रॉपर त्याच ऍड्रेसचा आहे, जो ऍप्लिकंट आहे त्याचं लिगल ओनर सोबत ऍटलिस्ट काहीतरी नातं असावं. बघा ऍक्ट अँड रूल मध्ये असं कुठं सांगितलं नाही फक्त फॅमिली मेंबरसाठी तो आहे म्हणून. एखाद्याचा क्लोज फ्रेंड असला तर तो देऊ शकतो. ज्या वेळेला तुम्हाला असा काही डाऊट वाटेल ना की हा एक्स वाटतोय तो वाय वाटतोय, यांचं काही नातं असण्याची शक्यता मला तर वाटत नाही, क्युरी रेज करा की काइंडली सबमिट प्रॉपर कन्सेंट लेटर मेन्शनिंग रिलेशन विथ कन्सेंटर लीगल ओनर अलॉंग विथ कॉन्टॅक्ट डिटेल्स ऑफ लीगल ओनर. हे बघा कुठलंही तुम्ही बँकेचं साधं खातं उघडायला जा, कर्ज घ्यायला जा, कुठलंही जा, बँकेवाले व्हेरीफाय करतात फोन करून. जर तुम्हाला कुठे डाऊट वाटत असेल तर लिगल ओनरचा त्याला कॉन्टॅक्ट नंबर मागा, त्याला ऑफिसच्या फोनवरून फोन करा आणि विचारा की बाबा असं असं नावाचं असं असं ऍप्लिकेशन आहे, हे तू कन्सेंट दिलेली आहे का, कारण त्या व्यक्तीने तुझा पॅन पण जोडलेला आहे. असं बऱ्याचदा होतं की पॅनही जोडलेला असतो, कन्सेंट लेटरवरची साईन पॅनवरची साईन मॅच असते, नाव कुठेतरी आपल्याला वेगळं वाटतं, याचं काहीतरी वेगळं आहे, त्याचं काहीतरी वेगळं आहे, रिलेशन असेल असं वाटत नाही. कमोडिटी पण रिस्की कमोडिटी वाटते, स्टील असेल, स्क्रॅप असेल, क्लॉथ्स असेल, तर थोड्या रिस्की कमोडिटी आहेत. असं वाटत असेल क्युरी रेज करा, कॉन्टॅक्ट डिटेल्स मागून त्या ओनरला फोन करा. मी परवा दिवशीच एक सेम ऍप्लिकेशन रिजेक्ट केलंय, ते माझ्या रिजेक्शन लिस्टमधून नसेल आत, म्हणजे रिजेक्ट केल्यामुळे ते नाही आत. सेम असंच याच धर्तीवर ऍप्लिकेशन होतं, पॅन पण जोडलेला होता, पॅनवरच्या साईन्स आणि कन्सेंट लेटरच्या साईन्स सगळं प्रॉपर होतं. रेंट ॲग्रीमेंट होतं त्यांचं, तर कन्सेंट लेटर नव्हतं, रेंट ॲग्रीमेंटवरच्या साईन पण प्रॉपर होत्या. फक्त यांनी ऍप्लिकंटने काय केलं शहाणपणा की जो ओनर आहे म्हणजे जो लिगल ओनर आहे त्यासोबत यांनी जे ॲग्रीमेंट केलं तर त्याचा पण जीएसटीएन नंबर होता, तो जीएसटीएन नंबर त्यांनी सोबत जोडला त्यात. पण त्या जीएसटीएन नंबरवरून मी त्या ओनरचा नंबर काढला, त्याला ऑफिसच्या फोनवरून फोन केला की असं असं मला रेंट ॲग्रीमेंट सबमिट झालंय आणि हे साईन तुम्ही केलंय का, कारण हे रजिस्टर्ड नाहीये. त्यांनी सांगितलं नाही असं कुठलंही आम्ही साईन केलेलंच नाही. म्हणजे काय थोडक्यात की जिथे तुम्हाला वाटेल ना, बघा रजिस्ट्रेशन ग्रँट करणे प्रॉपर, आपण जसं मगाशी म्हटलं की ट्रस्टवर्दी पर्सनलाच रजिस्ट्रेशन मिळणं फार गरजेचं आहे. रजिस्ट्रेशन हे एंट्रन्स आहे बघा, जीएसटीएन नेटवर्क मध्ये आतमध्ये येण्यासाठी जीएसटीएन नेटवर्क मध्ये येण्यासाठी जे मेन एंट्रन्स आहे ना गेट, ते गेट आहे रजिस्ट्रेशन म्हणजे. इथे जर तुम्ही स्ट्रिक्टली जे फ्रॉड बोगस लोक आहेत त्यांना जर तुम्ही बाहेर काढलं तर आतलं तुमचं जे हे आहे ते स्मूथली फंक्शन चालणार आहे. तर कन्सेंट लेटर मध्ये तुम्ही स्मॉल टिप मध्ये नोट करून ठेवा, आपल्याला कन्सेंट लेटर मध्ये लिगल ओनरशिप डॉक्युमेंट हवं, कन्सेंट लेटर हवं आणि कन्सेंट लेटरवरची साईन व्हेरीफाय करण्यासाठी आपल्याला लिगल ओनरचा पॅनचा फोटो हवा. बऱ्याचदा लोक झेरॉक्स देतात, त्याला व्यवस्थित क्युरी काढताना व्यवस्थित म्हणायचं ओरिजिनल फोटो ऑफ पॅन, त्याला ते सॉफ्ट मध्येच अपलोड करायचं आहे, आणून दाखवायचं नाहीये. झेरॉक्स वरती सिग्नेचर व्हेरीफाय होत नाही बऱ्याचदा, त्यामुळे प्रॉपरली तुम्ही क्युरी रेज करा फर्स्ट टाइम काढताना की प्रॉपर फोटो दे. कन्सेंट मध्ये आपल्याला हे बघायचंय. नेक्स्ट आहे बघा रेंट ॲग्रीमेंट. आता ऍक्ट रूल मध्ये जर तुम्ही बघितलं तर रूल मध्ये असं कुठं म्हटलेलं नाही की त्यांनी रजिस्टर्ड रेंट ॲग्रीमेंटच द्यावं म्हणून. आता जो टेनन्सीचा याचा रेंट ॲग्रीमेंटचं बिल आहे ते जर पास झालं तर त्यानंतर रजिस्टर्ड ॲग्रीमेंटच व्हॅलिड राहणार आहे. पण ते नंतर, आता सध्या प्रेझेंटली काय की असं कुठं म्हटलेलं नाही, फक्त एवढं म्हटलंय की त्यांनी व्हॅलिड अँड प्रॉपर रेंट ॲग्रीमेंट द्यावं. तर व्हॉट इज व्हॅलिड अँड व्हॉट इज प्रॉपर? ॲग्रीमेंट ऍटलिस्ट नोटराइज तरी असावं. हे कुठल्या तरी एका प्लेन बॉन्ड पेपरवरती त्यांनी घेतलं, लिहिलं आणि सबमिट केलं, दॅट्स नॉट ओके. नोटराइज ॲग्रीमेंट आहे, पण नोटराइज ॲग्रीमेंट मध्ये पण काय आहे, ज्या मुद्रांक याच्या वितरकाकडून त्यांनी ते घेतलंय त्याचा स्टॅम्प आहे का तिथे, त्यानंतर ज्याच्यासोबत रेंट ॲग्रीमेंट केलंय जो लिगल ओनर आहे त्याची प्रत्येक पेजवर सिग्नेचर आहे का, एंडला फोटोज असतात बघा, तर एंडला फोटोज असणं सुद्धा गरजेचं आहे. एंडला फोटो असणं गरजेचं का आहे, बऱ्याचदा म्हणजे माझ्याकडे नोट झालेली केस सांगतो मी.
रेंट ॲग्रीमेंट वरती फोटो जो होता तो एका फार ओल्ड पर्सनचा होता आणि नोटराइज रेंट ॲग्रीमेंट होतं. मग परत आपली जी कन्सेंटला आपण जी ट्रिक वापरली की कन्सेंट लेटरवरची साईन आणि त्या लिगल ओनरची साईन त्याचीच हे व्हेरीफाय करण्यासाठी आपण पॅन मागितला होता. तसंच सेम मी नोटराइज ॲग्रीमेंट असेल तर त्याला व्हॅलिड अँड प्रॉपर म्हणायचं तर त्याच्यावरती त्याचे फोटोज असणं गरजेचे आहेत. फोटो नसतील तर तुम्ही बिंदास क्युरी काढा. इट्स नॉट प्रॉपर. प्रॉपर फोटो असलेलं साईन प्रत्येक पेजवर साईन असलेलं रेंट ॲग्रीमेंट घेतलं आणि त्याचा पॅन जेव्हा मागितला तर पॅनवरचा जो फोटो होता तो अतिशय यंग होता आणि मला तो रेंट ॲग्रीमेंटवरचा जो फोटो होता तो फार ओल्ड पर्सनचा होता आणि पॅनची इश्युइंग डेट 2006-07 वगैरे होती. एवढा डिफरन्स वाटला. आम्ही व्हिजिट केली. व्हिजिट केल्यावर तिथं लक्षात आलं की इथे काहीच नाहीये. म्हणजे थोडक्यात काय की नोटराइज रेंट ॲग्रीमेंट जरी असेल तर प्रॉपर त्याच्यावर वितरकाचं हे आहे का, स्टॅम्प आहे का, प्रत्येक पेजवर सिग्नेचर आहे का लिगल ओनरची, लिगल ओनरचा फोटो यांनी जोडला आहे का खाली, आणि सगळ्यात महत्वाचं की ते ॲग्रीमेंट कुठल्या प्लेससाठी आहे. म्हणजे हे बघा काय होतं बऱ्याचदा आता इकडे तुम्ही जे इकडे काम करतात मुंबई एरियामध्ये त्यांनी बघितलं असेल की बऱ्याचदा काय होतं रजिस्ट्रेशन रेसिडेन्शियल प्लेसवरतीच रजिस्ट्रेशन मागितलं जातं. बऱ्याचदा रेंट ॲग्रीमेंट हे रेसिडेन्शियल प्लेससाठी असतं. जर रेंट ॲग्रीमेंट रेसिडेन्शियल प्लेससाठी असेल आणि हा तिथे आता कमर्शियल यूजसाठी करणार असेल तर जे सबमिट केलंय ते रेंट ॲग्रीमेंट व्हॅलिड होईल का? नाही होणार, बिकॉज इट्स फॉर रेसिडेन्शियल यूज. मग त्यावेळेला आपण त्याला क्युरी काढून त्याला मागणी करू शकतो की बाबा हे तुझं जे ॲग्रीमेंट आहे इट्स नॉट व्हॅलिड. तू लिगल ओनर कडून एनओसी आण कमर्शियल यूज साठी. व्हॅलिड अँड प्रॉपर रेंट ॲग्रीमेंट आपल्याला व्हेरीफाय करायचं आहे. जर रेंट ॲग्रीमेंट रजिस्टर्ड असेल तर ते आपल्याला रजिस्टर्ड रेंट ॲग्रीमेंट पण व्हेरीफाय करता येतं. आता रजिस्टर्ड रेंट ॲग्रीमेंट जर असेल तर डोळे झाकून अप्रूव्ह करायचं नाही. बऱ्याच केसेस हे तुम्ही जर लेटेस्ट न्यूज वगैरे वाचत असाल तर तुम्हाला ते वाचण्यात आलं असेल बघा. रजिस्टर्ड रेंट ॲग्रीमेंट जे आहेत ते आरटीओला डुप्लिकेट म्हणजे फोर्स्ड करून सबमिट केले, गाड्यांचे रजिस्ट्रेशन वगैरे घेतले. त्यामुळे रेंट ॲग्रीमेंट रजिस्टर्ड जरी असेल तरी त्याला डोळे झाकून द्यायचं नाही. आपल्याला रजिस्टर्ड रेंट ॲग्रीमेंट व्हेरीफाय करण्याची सुद्धा सुविधा आहे. मी तुम्हाला ती दाखवतो कुठे. आपण आता नोटराइज ॲग्रीमेंट बद्दल बघतोय सध्या. प्रॉपर व्हॅलिड रेंट ॲग्रीमेंट विथ प्रॉपर सिग्नेचर्स, फोटोज ऑफ लिगल ओनर आणि नंतर त्याचा पॅन, लिगल ओनरचा पॅन. या 4 गोष्टी जर ओके असतील, कमर्शियलचं त्यात मेन्शन असेल रेंट ॲग्रीमेंट मध्ये की कमर्शियल यूज करण्यासाठी तो ॲग्रीमेंट करत आहे, नसेल तर त्या कमर्शियल यूज साठीची एनओसी, ह्या गोष्टी जर असतील, ओके असेल आणि लिगल ओनरशिप डॉक्युमेंट जे आहे तिथलं इलेक्ट्रिसिटी बिल किंवा प्रॉपर्टी टॅक्स बिल जे असेल ते, हे जर ओके असेल तर आपण त्याला नोटराइज रेंट ॲग्रीमेंट वरती रजिस्ट्रेशन अलाउ करणार आहोत. नेक्स्ट आहे बघा रजिस्टर्ड रेंट ॲग्रीमेंट. आता रजिस्टर्ड केलंय, रजिस्टर्ड रेंट ॲग्रीमेंट बघा तुम्हाला लिहून किंवा माहित असेल बऱ्याच जणांना, IGRmaharashtra.gov.in ही साईट आहे बघा, नोंदणी व मुद्रांक विभाग महाराष्ट्र शासनाची. IGRmaharashtra.gov.in. इथे खाली आपण स्क्रोल केलं ते ई सर्च आहे. ई सर्च मध्ये एक विनाशुल्क सेवा म्हणून ऑप्शन आहे. दिसतंय सगळ्यांना? हो सर. हो सर. विनाशुल्क सेवा म्हणून हा ऑप्शन आहे. काय केलं आपण, IGRmaharashtra.gov.in महाराष्ट्र शासनाची साईट ओपन केली, ई सर्च मध्ये गेलो, इथे विनाशुल्क सेवेमध्ये गेलो, मग हे पेज आपल्याला इकडे ओपन झालं. इथे मुंबई आणि रेस्ट ऑफ महाराष्ट्र असे 2 ऑप्शन आहेत. जर आपल्याकडे प्रॉपर्टीचा हे असेल, डॉक्युमेंट नंबर असेल त्यांनी सबमिट केलेला, आता काय होतं की त्यांनी आपल्याला डॉक्युमेंट जोडलेलंच असतं, त्याच्यावरती वरती नंबर असतो प्रत्येक पेजवर खाली, आणि फर्स्ट पेजला वरती नंबर असतो डॉक्युमेंट्सचा, रजिस्ट्रेशन डिटेल्स असतात. ते डिटेल्स इथे टाकले, सबमिट केले प्रॉपरली,
की तुम्हाला ते रजिस्टर्ड रेंट ॲग्रीमेंट खाली इथे डिस्प्ले होणार इथे. जर ते प्रॉपर व्हॅलिड आणि खरंच ओरिजिनल रेंट ॲग्रीमेंट असेल तर. जर ते फॉर्ज्ड असेल तर इथे तुम्हाला ते मिळणार नाही. म्हणजेच आपल्याला जर रजिस्टर्ड रेंट ॲग्रीमेंट तो सबमिट करत असेल तर रजिस्टर्ड रेंट ॲग्रीमेंट IGR-Maharashtra.gov वरती व्हेरीफाय करायचं आहे. कन्सेंट झालं आणि रेंट ॲग्रीमेंट झालं आणि ओन. त्याच्या व्यतिरिक्त एक असते बघा शेअर्ड प्रिमायसेस. तो शेअर करतो प्रिमायसेस. कुठल्या तरी एक कंपनी असते, एका प्लेसवरती 10 रजिस्ट्रेशन पण वेगवेगळ्या फर्म्स घेऊ शकतात. शेअरिंग ऑफ प्लेस मध्ये ते करू शकतात. मग त्यावेळेला पण जी प्रिन्सिपल आहे ज्याच्यासोबत हा शेअरिंग करतोय तर त्यांनी काहीतरी ॲग्रीमेंट केलं असणार ना शेअरिंगचं, बरोबर. त्यांनी ॲग्रीमेंट केलेलं असणार शेअरिंग बद्दल की फॉर एक्झाम्पल 10th फ्लोअर आहे, 10 कॅबिन इकडच्या माझ्या, 10 तू वापर. मग जो त्या 10th फ्लोअरचा ओनर आहे त्याच्यासोबत यांनी ॲग्रीमेंट केला असणार की बाबा मी ह्या 10 कॅबिन मी वापरणार आहे. मग खरंच त्यांनी ते ॲग्रीमेंट जे केलंय ते नोटराईज जरी असेल तर पण जो लिगल ओनर आहे त्याचा पॅन त्या नोटराईजवरचं ॲग्रीमेंटवरची साईन, ती साईन हे सगळं मॅच होत असेल. म्हणजे बघा शेअर्ड प्रिमायसेस जरी असेल तर बेसिक कन्सेप्ट जी आपला व्हेरिफिकेशनचा आहे तो सेम आहे. सगळ्यात एक महत्वाचं बघा की तुम्ही जर क्युरी काढत असाल तर तुमची क्युरी जी आहे ना एकदम सुस्पष्ट असावी. म्हणजे नॉर्मल एज्युकेटेड पर्सनला ती लक्षात यावी. असं अजून करू नका की दरवेळेला तो सीए कडे ती क्युरी जाणार, तो रिप्लाय करणार. तुमची क्युरी जेवढी सुस्पष्ट असेल ना तेवढं तुम्हाला प्रॉपर रिप्लाय मिळतो. प्लेस ऑफ बिझनेसचं आपलं व्हेरिफिकेशन फार महत्वाचं आहे. या व्हेरिफिकेशन वरती आपण डिसाइड करणार आहोत की त्याला द्यायचं की नाही. आता दुसरी एक महत्वाची गोष्ट अजून, जर लिगल ओनरशिप डॉक्युमेंट वरचा जो ऍड्रेस आहे, आता इथे ह्या केसमध्ये बघा ऍड्रेस प्रॉपर आहे, फ्लॅट नंबर आहे, प्लॉट नंबर आहे, सेक्टर नंबर आहे, पिनकोड आहे, एवढ्यावरती हा ऍड्रेस सापडू शकतो. कुठलाही अर्ज आल्यानंतर सगळ्यात महत्वाची गोष्ट एक करायची की त्याचं प्लेस ऑफ बिझनेस जे आहे ते ओपन करायचं. इथे जो नंबर वरती दिलेला आहे पिनकोड, हे पूर्वी खाली होतं, हे उलट होतं. म्हणजे खालचं त्याचा ऍड्रेस वगैरे वरती दिसायचा, पिनकोड खाली होता, पण हे नंतर रिशफल करून वरती घेतलाय पिनकोड. की पहिले ओपन केल्या गेला तुम्ही हे बघा की हा पिनकोड तुमच्या चार्जचा आहे का. हा जर तुमच्या चार्जचा असेल तर मग आपल्याला पुढचे सोपस्कर करायचे. हा जर तुमच्या चार्जचा नसेल तर तुम्हाला ते करेक्ट ज्युरिस्डिक्शन करून तो दुसरीकडे फॉरवर्ड करायचा आहे. ऍप्लिकेशन आल्यानंतर आहे ना सगळ्यात पहिले असं करायचं आहे अजून की हा ऍड्रेस यांनी जो दिलेला आहे इथे मला किंवा आमचे STI जे त्यांना आता व्हिजिटला जायचं आहे आणि व्हिजिटला जायचंय तर हा ऍड्रेस एवढ्या ऍड्रेसवरती ही प्लेस सापडेल का. जर तुम्हाला वाटत असेल ह्या ऍड्रेसवरती ही जागा सापडेल, तुम्हाला किंवा तुमच्या नंतर तिथे कोणी जे ट्रान्सफर होऊन येतील त्यांना हा ऍड्रेस सफिशियंट आहे, यांनी मेन्शन केलेला ऍड्रेस सफिशियंट आहे, ती भेटू शकते तर ओके. जर तुम्हाला वाटत असेल की ते हा इनकम्प्लीट आहे ऍड्रेस, एक बघा मी तुम्हाला दाखवतो, एक मिनिट आहे ते माझ्याकडे, त्याला मी रिजेक्ट केलेलं पण त्यांनी परत रिअप्लाय केलं. मग मी फक्त ऍड्रेस इनकम्प्लीट, ओन त्याची स्वतःच्या मालकीची जागा आहे म्हणजे त्याच्या स्पाऊसची आहे आणि त्यांनी कन्सेंट वरती ते घेतलेलं, प्रॉपर पॅन जोडलेला, सगळं व्यवस्थित होतं. पण मला असं वाटलं ते ऍप्लिकेशन ओपन केल्यानंतर की
हा ऍड्रेस सफिशियंट नाहीये. जर मी उद्या व्हिजिटला जाणार असेल किंवा माझे कोणी कलिग्स तिथे जाणार असतील, स्टाफ जाणार असेल, तर यांना तो ऍड्रेस मिळणार नाही. त्यावेळेला मी त्याला क्युरी रेज केली की तुझा जो ऍड्रेस आहे तो इनकम्प्लीट आहे. मग त्यांनी मला सांगितलं की नाही सर, इलेक्ट्रिसिटी बिलवर पण तोच आहे. म्हटलं हो, इलेक्ट्रिसिटी बिलवर पण तोच आहे, पण तरी तो इनकम्प्लीट आहे. इलेक्ट्रिसिटी बिल वाल्यांना सापडत असेल, मला सापडणार नाही. प्रॉपर आपली क्युरी रेज करायची, त्यावर ते प्रॉपर. मग त्यांनी आता जे फ्रेश ऍप्लिकेशन केलंय त्यात त्यांनी व्यवस्थित कुठलं गाव आहे, कुठली गल्ली आहे, कुठली आळी आहे, सगळं मेन्शन केलंय. हे एक्सपेक्टेड असतं. जेव्हा आपण व्हेरीफाय करतोय, एखादं रजिस्ट्रेशन ग्रँट करतोय, तर ते त्याला फॉर एव्हर साठी असतं. म्हणजे जोपर्यंत तो ऍक्टिव्ह बिझनेस करणार आहे तोपर्यंत ते असतं. त्यामुळं ही काळजी आपण फार महत्वाची घेणं की हा खरंच ऍड्रेस याचा सफिशियंट आहे का. हा सफिशियंट नसेल ना, तुम्ही रिजेक्ट म्हणजे त्याला क्युरी रेज करा. ठीक आहे, आपण नेक्स्ट बघूया. त्यानंतर आता पीओबीचं व्हेरिफिकेशन आपलं झालं. हे आपण बघितलंय बघा की त्याचा ऍड्रेस प्रॉपर असावा, त्याचे डॉक्युमेंट्स, लिगल ओनरशिप डॉक्युमेंट, नेचर ऑफ पोझिशन नुसार ते व्यवस्थित प्रॉपर असावेत. कन्सेंट असेल तर जे रिक्वायर्ड डॉक्युमेंट ते दिलेत. रेंटेड असेल ॲग्रीमेंट तर रेंट ॲग्रीमेंट विथ नेसेसरी असेल पॅन तर पॅन. ही सगळी आपली रिक्वायरमेंट फुलफिल झाली की आपण पुढच्या स्टेपला जाणार आहोत. तर बघा, आधार ऑथेंटिकेशन जर त्यांनी केलेलं नसेल, ते ऍप्लिकेशन आहे बघा की यांनी आधार ऑथेंटिकेशन जे आहे ते केलेलं नाहीये. व्यापारी ऍप्लिकंट जेव्हा अप्लाय करतो टॅक्स पेअर, तर त्याला सुरुवातीला एक विंडो पॉपअप होतो ऍप्लिकेशन करताना, डू यू वॉन्ट टू ई व्हेरीफाय युअर ऍप्लिकेशन. जर त्यांनी येस केलं तर मग ते आधार ओटीपी जाऊन मग ते व्हेरिफिकेशन होऊन मग ते प्रॉपरली व्हेरीफाय होतं आणि मग आपल्याकडे आधार ऑथेंटिकेशनचं जे टॅब आहे तिथे व्हेरीफाईड सक्सेसफुली येतं. जर त्यांनी केलं नाही तर त्यावेळेला त्यांनी नो सिलेक्ट केलं तर आपल्याला इथे आधार ऑथेंटिकेशन रिक्वायर्ड म्हणून येतं. आधार ऑथेंटिकेशन रिक्वायर्ड म्हणजे ह्या केसमध्ये काय करायचं, आपल्याला इथे व्हिजिट करायची आहे. व्हिजिट त्या प्लेसला खरंच तो व्यापारी आहे का आणि त्यांनी सबमिट केलेली डॉक्युमेंट्स ही प्रॉपर आहे का. व्हिजिटला जाण्यापूर्वी बघा, सगळ्यात महत्वाचं की त्यांनी जी डॉक्युमेंट्स दिलीत ना ती तुमच्याकडे असणं गरजेचं आहे. इट्स इरिलिव्हंट की तुम्ही त्याला तिथे जाऊन परत इलेक्ट्रिसिटी बिल मागणार आहात, हे एक्सपेक्टेडच नाहीये. तुम्हाला त्यांनी सबमिट केलंय, तुम्ही ते डाउनलोड करा, फोटो घ्या, प्रिंट घ्या, तुमच्या सोबत ठेवा. व्हिजिटला गेल्यानंतर आपल्याला काय अपेक्षित आहे की जेन्युनिटी, त्याची जेन्युनिटी, खरंच तोच हा व्यक्ती आहे का ज्यांनी हे ऍप्लिकेशन केलंय. मग व्हिजिटला गेल्यानंतर आधार ऑथेंटिकेशन व्हिजिट आहे म्हणजेच काय की हा तोच व्यक्ती हे आपल्याला व्हेरीफाय करायचंय. त्याला आपण आधार कार्ड मागणार, बेसिक आहे. त्यानंतर अजून तुम्ही एक करू शकता बघा की आधार कार्ड इज नॉट अ ऍड्रेस प्रूफ. ते ऍड्रेस प्रूफ नाही आहे आधार कार्ड, त्यामुळे तुम्ही त्याला एक लिगल ऍड्रेस प्रूफ काहीतरी त्याला मागू शकता. मग ह्या वेळेला मी असं प्रेफर करतो बऱ्याचदा सांगताना किंवा मी स्वतः की त्यावेळेला तुम्ही जेव्हा त्याला दुसरं काहीतरी लिगल ओनरशिप डॉक्युमेंट मागाल ना, तर त्यावेळेला त्याला बँकेचं चेक किंवा बँकेचं पासबुकचं पहिलं पेज असं काहीतरी मागा. हे याच्यासाठी की फर्स्ट टाइम ऍप्लिकेशन करताना त्यांना बँक डिटेल्स देणं कंपल्सरी नाहीये. बँक जेव्हा अकाउंट काढून देते एखाद्या व्यक्तीला तेव्हा ती त्या व्यक्तीचं सगळं व्हेरिफिकेशन करते आणि त्यानंतर ते अकाउंट काढून देते. त्यामुळं जर तुम्ही तिथे व्हिजिटला गेलेलाच आहात, त्याचा आधार कार्ड घेताच आहात, आधारचा फोटो घेताय, त्यावेळेला त्याकडून एक चेकचा फोटो, कॅन्सल चेकचा म्हणा किंवा बँकेच्या पासबुकचं फर्स्ट पेज हे घेऊन या. आणि इथे जेव्हा तुम्ही रजिस्ट्रेशन अप्रूव्ह करताना तुमचा रिमार्क टाकाल इथे, त्यावेळेला त्या रिमार्कच्या सोबत इथे तुम्ही ते डॉक्युमेंट अपलोड करून टाका. ते फॉर एव्हर राहिले. म्हणजे उद्या जर तो फ्रॉड झाला, फ्रॉड निघाला किंवा त्यांनी काही रिटर्न्स भरले नाही, तुम्ही युएओ केली पण त्यांनी बँक डिटेल्सच दिले नाही, त्यावेळेला तुमचे इथं तुम्ही काय काय डॉक्युमेंट जोडलेत ना ते पण खाली मेन्शन करायचं, एनक्लोज्ड हिअर विथ आधार कार्ड, कॅन्सल्ड चेक, बँक पासबुक, ड्रायव्हिंग लायसन्स, जे काय असेल ते इथं मेन्शन करायचं आणि अपलोड करून टाकायचं. म्हणजे तुम्ही तुमच्या नंतर येणाऱ्या प्रत्येक अधिकाऱ्यासाठी ते एक
रिकव्हरी करण्यासाठीचा एक मार्ग तुम्ही क्रिएट करून ठेवताय. तर ही छोटीशी गोष्ट आहे बघा. आपण व्हिजिटला गेल्यानंतर इन्सिस्ट करायचं की तुमचं बँकेचं बघा, प्रत्येक सुशिक्षित 18 वर्ष पूर्ण झालेल्या व्यक्तीचं कुठल्या ना कुठल्या बँकेत तरी अकाउंट असतंच. त्यामुळे त्याला बँक, आणि विशेष म्हणजे हा आपला जो आहे तो व्यापारी आहे, त्यामुळे त्याचं तर असणारच आहे. त्यामुळे त्याला बँकेचं पासबुक किंवा चेक इन्सिस्ट करा की हे दे, हे ऍड्रेस प्रूफ म्हणून दे. आधार हे ऍड्रेस प्रूफ नाहीये, ते आम्हाला जोडावं लागतं, आणि हे घेऊन तुम्ही इथे ते अपलोड करून टाका. शेवटी फायनली आपण आधार ऑथेंटिकेशन झालं, आपण व्हेरिफिकेशन संपलं, आणि आपण आता रिमार्कवर आलोय बघा. सुरुवातीला मी जसं तुम्हाला दाखवलं होतं की जो काही रिमार्क असतो, तुमच्या ज्या काही फाइंडिंग्स असतील या रजिस्ट्रेशन बद्दल, इथे आता आधार ऑथेंटिकेशनची व्हिजिटचे पण डिटेल येतील. प्लस हे जर मी रिजेक्ट करत असेल तर त्याचं मी तुम्हाला जे मगाशी पॉपअप झालेलं दाखवलं होतं ते तुम्ही इथे एंटर करा प्रॉपरली. क्युरी वॉज रेज्ड फॉर दिस रिझन, जे काय एक्स रिझन असेल, त्यांनी त्याच्यावरती त्यांनी काय कंप्लाय दिला, रिस्पॉन्स दिला विदिन टाइम, नाही दिला ते पण तिथे मेन्शन करा, आणि हेन्स अप्रूव्ड, हेन्स रिजेक्टेड हा रिमार्क करून, ऍड रिमार्क करून इथे ते रिफ्लेक्ट करून ठेवा. भविष्यात कधीही तुम्हाला तो रिमार्क तिथे अवेलेबल होणार आहे, तुम्हाला पण होणार आहे, दुसऱ्या कोणाकडे तो ऍप्लिकेशन करत असेल त्या लोकांना सुद्धा तो होणार आहे. माझ्याकडे आता ARN ती रिजेक्ट झाली आहे, ती नसेल. मी एक रिजेक्ट केलेल्या ऍप्लिकेशन वरती, म्हणजे त्या व्यापाऱ्याने 5 वेळा माझ्याकडे अप्लाय केलं, 5 वेळा मी ते रिजेक्ट केलं. ते 5 वेळा रिजेक्ट केल्यानंतर माझ्या नंतर ते ऍप्लिकेशन त्याच्या सेंटरला जाऊ लागले. तर मी टाकलेल्या डिटेल्स रिमार्कमुळे त्याचं तिकडे पण 3 वेळा रिजेक्ट झालं, आणि शेवटी फायनली आम्ही व्हिजिट केली होती. 5 वेळा जेव्हा आम्ही रिजेक्ट करतोय त्यावेळेला आम्ही पहिल्यांदा रिजेक्ट केलं, दुसऱ्यांदा आल्यानंतर आम्ही व्हिजिट केली प्रॉपरली. व्हिजिट केल्यानंतर आमच्या लक्षात आलं की हे सगळं फ्रॉड आहे. आम्ही तिथे रिझन प्रॉपरली मेन्शन केलं की हे असं 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 आम्हाला व्हिजिटमध्ये सापडलं, आणि हा नॉन जेन्युन आहे, याला नंबर देण्यात येऊ नये, आणि हे आम्ही प्रॉपरली नोट करून ठेवलं. त्या बेसिसवर त्याचे 8 वेळा रजिस्ट्रेशन कॅन्सल झाले. शेवटी त्यांनी अपशब्द वापरले आम्हाला वरती क्युरीमध्ये रेज केलेल्या, पण आम्ही त्याच्यावरती लिगल ऍक्शन घेतली मग पुढे. त्यामुळे हे फार गरजेचं आहे की आपण ज्या वेळेला क्युरी काढतोय किंवा एखादं ऍप्लिकेशन रिजेक्ट करतोय तर त्याचा डिटेल्ड रिमार्क जो आहे ना तो आपल्याला तिथे मेन्शन करणं गरजेचं आहे. तर हे थोडक्यात रजिस्ट्रेशन आपण कसं व्हेरीफाय करायचं, कसं अप्रूव्ह करायचं, कसं रिजेक्ट करायचं. यात काय कुणाला शंका आहे? कारण रजिस्ट्रेशन बेसिक आहे बघा, हे महत्वाचं आहे. पुढचं अमेंडमेंट असेल, कॅन्सलेशन असेल, हे 5-5 मिनिटाचं आहे. याच्यात काही जर शंका असेल तर तुम्ही विचारा. आपण भागवत तुम्हाला काही शंका आहे? विचारा, शंका असतील तर विचारा. हॅलो सर. गायत्री, हा बोला ना, बोला. सर तुम्ही ते म्हणजे पिन कोड चेक करून सांगितलं होतं ना, म्हणजे प्लेस ऑफ बिझनेस मध्ये. हा हा, अगोदर समजा आपल्या म्हणजे पिन कोडच्या क्षेत्रामध्ये नसेल तर ती केस ट्रान्सफर दुसऱ्या पिन कोडला. अच्छा, पिनकोडची नसेल तर हा 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 तुम्ही सांगितलं ना, तुम्ही मला दाखवलं होतं बघा, 4 काहीतरी 700 दाखवली होती तुमच्या सेक्शनची. हो हो हो, ती जर तुमच्या पिन कोडच्या समजा एरियामध्ये नसेल तर ती कशा प्रकारे ट्रान्सफर करायला लागेल? बरं बरं बरं, हे बघा तुम्हाला मी सांगतो, 1 मिनिट. एक करूनच दाखवतो तुम्हाला. बघा, आपलं जे mahagst.gov जे आपलं होम पेज आहे त्यावरती तुम्ही गेलात, व्यापाऱ्यांकरिता सुविधा म्हणून एक हे आहे, टॅब आहे, दिसतंय ना सगळ्यांना? हो सर, दिसतंय. इथे व्यापाऱ्यांसाठी माहिती म्हणून एक आहे बघा, सब टॅब. याच्यामध्ये तुम्ही जायचं आणि इथे बघा दिसतंय हे जीएसटी नोंदणीसाठीचे आधार क्षेत्र, अधिकार क्षेत्र. मी याला इंग्लिश करतो व्यवस्थित लक्षात येईल. ज्युरिस्डिक्शन फॉर जीएसटी रजिस्ट्रेशन दिसतंय सगळ्यांना? ही एक्सेल शीट आहे, ही डाउनलोड करून तुमच्या पीसीवर, डेस्कटॉप वरती सेव्ह करून ठेवा. येस येस, इथे
इथे आहे का? हा, हे बघा. ही दिसते बघा एक्सेल शीट तुम्हाला. नाही दिसले सर. हा, इथे बघा, इथे दिसतंय सर. दिसेल दिसेल. हा, दिसते दिसते. हे बघा, इथे पिनकोड आहे. जो पिनकोड तुमच्याकडे ज्या पिनकोडचं ऍप्लिकेशन आला असेल कुठलाही, तो टाकायचा. तो पिनकोड कुठल्या कुठल्या ऑफिसरला अलॉट आहे ते तुम्हाला इथे रिफ्लेक्ट होणार आहे. आता इथे व्हेरीफाय करताना तुमच्या असं लक्षात आलं की हा आपल्या पिनकोडचा नाहीये, हा आपल्या पिनकोडचा नाहीये. मग त्यावेळेला काय करायचं आपण की हा कुठल्या पिनकोडचा आहे ते काढायचं. ज्या पिनकोडचा तो असेल त्या पिनकोडला आपल्याला तो फॉरवर्ड करायचा आहे. जीएसटीची बॅक ऑफिसची हे दिसते ना सगळ्यांना? हो सर. हो सर. आता जर हा आपल्या पिनकोडचा नाही असं जर लक्षात आले तुम्हाला, तर हा पिनकोड उचलायचा, त्या एक्सेल शीट मध्ये तिथे टाकायचा. ती कुणाला अलॉट आहे ते बघायचं. ते ज्युरिस्डिक्शन 3-4 ऑफिसरला ते अलॉट असतं. मग ते करेक्ट ज्युरिस्डिक्शनला जायचं. ओल्ड ज्युरिस्डिक्शन आपला दिसेल. न्यू ज्युरिस्डिक्शन तुम्हाला जो ज्याला फॉरवर्ड करायचा आहे तो सिलेक्ट करायचा, व्हॉट एव्हर जो असेल तो, आणि जस्ट इथे रिमार्क लिहायचा, फॉरवर्डेड ॲज पर करेक्ट पिनकोड वाईज ज्युरिस्डिक्शन. आणि इथे फॉरवर्ड बटन दाबलं की तो त्या डेस्कला फॉरवर्ड होणार. करेक्ट ज्युरिस्डिक्शन हे तुम्ही क्युरी रेज करण्याच्या पूर्वीच करायचं. म्हणजे मी तुम्हाला सुरुवातीलाच सांगितलं होतं बघा की तुमच्याकडे ऍप्लिकेशन आल्यानंतर प्रिन्सिपल प्लेस ऑफ बिझनेसला जाऊन हे तुमच्या पिनकोडचं आहे का हे व्हेरीफाय करायचं. दररोज आल्यानंतर पहिलं काम हेच करायचं, अगरबत्ती लावल्यासारखं. काय होतंय बऱ्याचदा, म्हणजे सगळे काम करणारे आपलेच एका कुटुंबातले अधिकारी आहेत. बऱ्याचदा असं होतं, बऱ्याचदा कंप्लेंट्स पण येतात की ड्यू डेट, शेवटची ड्यू डेट आहे आजची आणि उद्याची, आणि मग आज ते ऍप्लिकेशन माझ्याकडे फॉरवर्ड केलंय कोणीतरी. तर असं नको व्हायला. ज्या कुणी अधिकाऱ्याकडे आपण ते फॉरवर्ड करणार आहोत त्याला सुद्धा नॅचरल जो टाइम आहे व्हेरिफिकेशन करायला तो मिळायला हवा प्रॉपरली. पूर्वी 3 दिवसांचं जे लिमिट होतं ते आता 7 दिवसांचं झालेलं आहे. मध्ये मध्ये तर ते बरंच 1-1 महिना पण एक्सटेंड झालं कोविडच्या पार्श्वभूमीवर. पण एक काळजी घ्यायची की दररोज आपल्याकडे ज्या आपल्या डेस्कला जे ऍप्लिकेशन येतात ते बघून ऍटलिस्ट हे आपल्या पिनकोडचे आहेत की नाही हे व्हेरीफाय करायचं. जर नसतील तर ते लगेच फॉरवर्ड करून टाकायचं. त्याला पेंडिंग ठेवण्यात मिनिंगच नाही काही. कारण ज्या अधिकाऱ्याकडे ते जाणार आहेत त्यांना तो नॅचरल टाइम जो हवा आहे, जो नेसेसरी टाइम आहे व्हेरिफिकेशनचा, तो त्यांना मिळणार आहे. बऱ्याचदा असं होतं की शेवटच्या दिवशी कधीतरी ते ट्रान्सफर केलं जातं, मग ते ऑटो अप्रूव्ह होतं. हे बघा, डिपार्टमेंटची अशी पॉलिसी आहे की ऑटो अप्रूव्हच्या केसेस ह्या 0 असाव्यात, आणि ते पॉसिबल आहे जर आपण प्रॉपर व्हेरिफिकेशन करणार असोल. जर प्रॉपर आल्या जर माझ्या पिनकोडची केस नाहीये तर मी ती लगेच ज्या पिनकोडची आहे त्या पिनकोडला ट्रान्सफर करणार असेल, त्या अधिकाऱ्याला पुरेसा वेळ मिळणार असेल तर ऑटो अप्रुव्हल 0 होईल, आणि हे एक्सपेक्टेड आहे आपल्याला. त्यामुळे एवढी काळजी घ्यायची, आल्या पहिले बघायचं की हा पिनकोड आपला नाहीये ना, फॉरवर्ड इट. जर असेल तर मग पुढे व्हेरिफिकेशनला आपण त्यात उतरायचं आहे. चालेल. बरं, मी एक विचारू का शंका तुम्हाला?
तुम्ही शंका विचारत नाही तर हा मी तुम्हाला विचारतो, म्हणजे आपलं हे सेशन जे ते इंटरॅक्टिव्ह होईल. माझ्याकडे एक ऍप्लिकेशन येतं, तेव्हा कुठलं ऍप्लिकेशन आपण ओपन केलं ना तर त्याला प्रिव्हियस रजिस्ट्रेशन किती आहेत, किती वेळा तो रिजेक्ट झाला आहे, हे ते सगळं दिसतं. मी तुम्हाला मगाशी सांगितलं. आता दाखवतो परत तुम्हाला. हे बघा, आता हा व्यापारी आहे, माझ्याकडे हे रजिस्ट्रेशन आलंय. इथे मला रिमार्क आला सिस्टीमचा ऑटो पॉपअप होऊन की याचं प्रिव्हियस रजिस्ट्रेशन जे आहे बघा, स्टेटस दिसतंय कॅन्सल्ड सुमोटो, डिपार्टमेंटनी कॅन्सल केलंय. रिझन काय होतं, यांनी रिटर्न भरले नाही. मग आता यांनी फ्रेश रजिस्ट्रेशन केलंय, याला मी रजिस्ट्रेशन द्यायला हवं की नाही? देण्याची गरज नाही सर, तेच कंटिन्यू करायला. जुने रिटर्न भरून रिटर्न फाईल करून घ्यायचे त्याच्याकडून, आणि मग जुने रिटर्न फाईल करून घ्यायचे आणि रिवोक करायचे. याला आपण रजिस्ट्रेशन द्यायचं नाहीये, कारण ही जे डिफॉल्टर त्याने डिफॉल्ट केलाय म्हणून डिपार्टमेंट त्याच्यावरती पेनल ऍक्शन घेऊन त्याचा कॅन्सल केलाय. बघा, आपल्याला आपण डिपार्टमेंटच्या साईटनी काम करतो त्यामुळे आपल्याला ही फार छोटी ऍक्शन वाटते. हा, डिपार्टमेंट त्याने रिटर्न नाही भरले, आपण नंबर कॅन्सल करून टाकला. पण याचा आस्पेक्ट समजून घ्या. बघा, आपण त्याचा नंबर कॅन्सल करून टाकला म्हणजे डिपार्टमेंटनी त्याच्यावरती जो विश्वास दाखवला होता तो विश्वास त्या समोरच्या व्यक्तीने भंग केलाय कुठेतरी, बरोबर? आणि आता डिपार्टमेंटचा त्याच्यावरती विश्वास राहिलेला नाही. त्यांनी ते टर्म्स कंडिशन जे फॉलो करायला हवे होते ते केलेले नाही. तो विश्वासाच्या पात्र नाही राहिलेला म्हणून तो रिजेक्ट त्याचा कॅन्सल केलेला आहे. पण त्याला परत आपण त्याच्यावर परत पुन्हा विश्वास ठेवणार आहोत का? नाही. तर आपण त्याला काय सांगणार आहे की तू पूर्वीच्या जे काही टर्म्स होत्या ज्या तू भंग केल्यास, त्या भंग केलेल्या टर्म्सचं तू आम्हाला कंप्लाय करून दे. त्यावेळेला आपण त्याला ते देणार आहोत. तर असं असेल तर आपण त्याला ते फॉलो करून घ्यायचंय की रिस्टोर करून घे. आता हा एक रिवोकेशनला सांगतो मी पुढे, ते रिस्टोर करून घेतो नंबर आणि ते रिटर्न भर सगळे आणि मग त्यावेळेला तुला तो मिळेल. आता अजून एक दुसरा प्रश्न मी विचारतो. माझ्याकडे ऑलरेडी मी जे ऍप्लिकेशन आलं त्या ऍप्लिकेशन मध्ये ओपन केल्यानंतर मला असं दिसतंय की त्या व्यापाऱ्याला ऑलरेडी महाराष्ट्रामध्ये एक नंबर ऑलरेडी ग्रँट झालेला आहे सेम पॅन वरती. परत हा दुसरा पॅन वरती त्याच पॅन वरती दुसरा नंबर मागतोय एका स्टेट मध्ये. द्यायचा का त्याला नंबर? आता देतोय. येस. बघा, जानेवारी 19 जे सीजीएसटी नोटिफिकेशन 03/2019 आहे ना, त्यात त्यांनी जी पूर्वीची बिझनेस व्हर्टिकलची कन्सेप्ट होती ती काढून टाकली आहे. त्यामुळे जर तो कंपोजिशन डीलर नसेल, ही गोष्ट लक्षात ठेवा. बघा, तो कंपोजिशन मध्ये असला नाही पाहिजे. म्हणजे त्याचा जो प्रिव्हियस टीन आहे तो किंवा नवीन घेणारा टीन, हा दोन्हीपैकी कुठलाही कंपोजिशन मध्ये नको. तो नॉर्मल टॅक्स पेअर मध्ये असेल तर त्याला तो मिळतो. जर प्रिव्हियस टीन कंपोजिशन मध्ये असेल तर तो मिळत नाही. त्यामुळं तसं जर ऍप्लिकेशन आपल्याकडे आलं ना तर तो नंबर घ्यायचा, गेट टॅक्स पेअर्स डिटेल्स मध्ये तो टाकायचा. फॉर एक्झाम्पल मी दाखवतो तुम्हाला. सर साइड वरती चेक करायचा पहिला तो आहे का कंपोजिशन. तेच गेट टॅक्स पेअर डिटेल्स मध्ये तो जुना नंबर टाकायचा. तो जुना नंबर जर कंपोजिशन मध्ये असेल तर त्याला त्या याच्यावरती नवीन नंबर मिळणार नाही. नाही तर द्यायचा म्हणजे असेल तर द्यायचा. किंवा मग जर जुन्या नंबर साठी तो CMP 05 म्हणजेच काय त्यातनं विड्रॉ होत असेल कंपोजिशन मधून, ओके, जर तो सुमोटोली कंपोजिशन मधून विड्रॉ होऊन नॉर्मल होत असेल तर त्याला तो द्यायचा. टॅक्स पेअर टाईप इथे नॉर्मल दिसतंय. म्हणजेच नॉर्मल व्यक्ती, नॉर्मल टॅक्स पेअर जो आहे तो एका पॅनवर एका स्टेटमध्ये किती पण रजिस्ट्रेशन घेऊ शकतो. दॅट इज नॉर्मल. कंपोजिशन वाल्यासाठी हे नाही. कंपोजिशन असेल तर नाही घेऊ शकत. का नाही घेऊ शकणार बरं? कंपोजिशन असेल तर कंपोजिशनला टर्नओव्हरची लिमिट आहे ना. कंपोजिशनला नाही, टर्नओव्हरची लिमिट नाहीये. 1% भरायचा असतो. तर जो कंपोजिशन वाला असेल त्याला आपण हा एका पॅन वरती मल्टिपल नंबर द्यायचे नाहीयेत. जर नॉर्मल टॅक्स पेअर असेल तर तो किती पण नंबर घेऊ शकतो. चालेल. यात काही शंका कुणाला? कंपोजिशन नेमकी कन्सेप्ट काय आहे? कंपोजिशन म्हणजे काय थोडक्यात की वॅट मध्ये जी कन्सेप्ट होती तीच कन्सेप्ट आहे. ज्या व्यापाऱ्याला आहे ना, फॉर एक्झाम्पल मी तुम्हाला मेडिकल स्टोअर्सचं एक्झाम्पल सांगतो की ज्या व्यापाऱ्याला इनपुट
आणि त्याचं इनपुटचं जे बिलिंग्स आहेत मल्टिपल असतात आणि फार छोट्या छोट्या अमाऊंटचे असतात आणि त्याला ते हिशोब ठेवणं पॉसिबल होत नाही. अशा व्यापारी काय करतो, त्याच्या टर्नओव्हरवरती लमसम 5%नी किंवा वॉट एव्हर जो त्या कमोडिटीसाठी जो टॅक्स रेट असेल त्या याच्याने तो इनपुट न घेता जो टॅक्स भरून टाकतो तो त्याला म्हणतात कंपोजिशन. म्हणजे कंपोजिशन व्यापारी इनपुट टॅक्स क्रेडिट घेत नाही. हे छोट्या टर्नओव्हरवरतीच पॉसिबल असतं, कारण ज्या ठिकाणी टर्नओव्हर मोठा वाढतो त्यावेळेला कंपोजिशन मध्ये व्यापारी जात नाही. का नाही जात? कारण इनपुट टॅक्स क्रेडिट त्याला डिसअलाउ होतं, मिळत नाही आणि मग त्याचा लॉस होतो. त्यामुळे जे छोटे छोटे टॅक्स पेअर असतात ना, मेडिकलवाले किंवा जे मोबाईल शॉपी असतात छोट्या छोट्या, तशी लोक जातात. आणि सर म्हणजे तो माल जो परचेस करतो अनरजिस्टर्ड डीलर कडनं घेत असेल तरी पण तो भरतो ना कंपोजिशन मध्ये? हो हो हो, त्याच्या त्या ऍग्रीगेट टर्नओव्हरचा तो पार्ट झाला. ओके, ऍग्रीगेटचा पार्ट झाला विथ टॅक्स. बघा आता युआरडी कडून भरतोय म्हणल्यावर त्याने युआरडीने याला सेपरेट टॅक्स लावलाय का? नाही, त्यांनी लमसम अमाऊंटला दिलंय नाही. त्याला, बरोबर. ओके ओके ओके. याच्या ऍग्रीगेट टर्नओव्हरचा जेवढा होईल तेवढ्या त्या याच्या टर्नओव्हरवरती जेवढा त्याला 5%नी जेवढा येईल तेवढा त्याला भरावा लागणार. दॅट इज कंपोजिशन. कंपोजिशनचं बेनिफिट काय बघा, की व्यापाऱ्याला त्याची अकाउंटिंग आहे ती प्रॉपर ठेवणं गरजेची नाहीये, मेंटेन परचेसचे डिटेल्स ठेवणं गरजेचे नाहीये. इनपुट प्रत्येक वेळा त्याला त्याच्या वेंडर्सकडे सप्लायरकडे फॉलोअप करणं गरजेचं नाही की तुम्हाला क्रेडिट पास ऑन केलं नाही. प्रत्येक महिन्याला रिटर्न भरणं गरजेचं नाही. तुम्हाला माहिती असेल कंपोजिशनचं रिटर्न कसं आहे, क्वार्टरली आहे. 3 मंथली. क्वार्टरली आहे. त्यामुळं ह्या जे बेनिफिट आहेत ना, हे बेनिफिट छोट्या व्यापाऱ्यांना ज्यांना हे पॉसिबल नाहीये मंथली रिटर्न भरणे किंवा सगळा फॉलोअप घेणे, सेपरेट अकाउंटिंगसाठी मॅन पॉवर डिप्लॉय करणे, हे ज्यांना पॉसिबल नाहीये त्यांच्यासाठी ती कंपोजिशन आहे. तेजश्री मॅडम. हॅलो सर. माझे हॅलो हा विचार. हा बोला ना. सर, माझी एक क्वेरी अशी होती, जे आता ऍप्लिकेशनच्या ड्यू डेट आहेत त्या 7 दिवसांच्या येतात. हो, तर बऱ्याचदा काय होतं की आपण समजा जर 1 किंवा 2 दिवसानंतर ते ऍप्लिकेशन बघितलं, त्याच्या एक्झिस्टिंग रजिस्ट्रेशन मध्ये जर गेलं तर त्यांनी स्टेटला पण ऍप्लिकेशन केलेलं असतं, सेंटरला पण, दोन्हीकडेही पेंडिंग असतं ते. हो हो हो. तर अशा केसमध्ये आपण काय करायचं तिचं? बघा मी कदाचित तुम्हाला दाखवतो एखादं असेल तर. हं. याचं हे जे असतं ना, पहिलं बिझनेस डिटेल्स जे असतं ना, इथे येतं बघा, 1 मिनिट. बिझनेस डिटेल्स म्हणून जे येतं ना, तिथे जायचं आणि त्याला मल्टिपल ऍप्लिकेशन्स मेड म्हणून क्युरी रेज करायची. क्वेरी काढायची. ओके. एकच मिनिट, मी तुम्हाला दाखवतो पण एखाद वेळेला त्यांनी ठेवलेला असेल कदाचित फोटो काढून. मी बरीच ऍप्लिकेशन्स ट्रेनिंगसाठी ठेवलेली होती, पण ते त्यांचं ड्यू डेट रेड फ्लॅग मध्ये आल्यामुळे मला ती डिस्पोज करावं लागली. इथे ना डिटेल्स ऑफ युअर बिझनेस, इथे अदर मध्ये जायचं आणि इथे प्लीज स्पेसिफाय मध्ये तुम्ही क्युरी रेज करा. मल्टिपल ऍप्लिकेशन्स मेड, काइंडली सबमिट द रिझन फॉर द सेम. क्युरी रेज करा. हा, काय होतं असं नको व्हायला, आपण अप्रूव्ह करणार, समोरची ऑथॉरिटी जी पण अप्रूव्ह करणार, त्याला 2-2 रजिस्ट्रेशन मिळणार, असं होतं आणि मग ते एक कॅन्सल करावं लागतं आणि ते पण कधीतरी त्यांना 6 महिन्यांनी आठवतं आपली नोटीस गेल्यानंतर. चालेल सर. हा, ओके. नेक्स्ट आपण आता पॉपअप कुठून दिसतं? रजिस्ट्रेशन दिसत होतं किंवा कॅन्सल कुठून दिसतंय सर? आवाज नाही आला तुमचा. पॉपअप दाखवला ना तुम्ही की आधी रजिस्ट्रेशन मुकेश, क्लिअर कट बोल मुकेश, सर. स्पष्टपणे.
हॅलो सर, ते पॉपअप आहे ना, पॉपअप ते हा. कुठून बघायचं ते सांगा. हे बघा, हा, ते तर ठीक आहे. ऑटो पॉपअप तर होतच ते. आणि इथे एक एक्झिस्टिंग रजिस्ट्रेशन म्हणून एक टॅब आहे बघा इथे. हे ऍप्लिकेशन ओपन केल्या केल्या एकदा पॉपअप होतं, ज्याला आपण क्लोज केल्यानंतर पण हे बघा इथे एक्झिस्टिंग रजिस्ट्रेशन म्हणून हा जो हे दिसतोय तुम्हाला लिंक, याला क्लिक केलं की आपल्याला ते सगळं डिटेल मिळतं. जो रिमार्क पॉपअप होत होता आता तो ओके रिमार्क, सर. हा हे बघा इथे आपल्याला मिळतं डिटेल. ओके. हा हे बघा, हे मीच रिजेक्ट केलेलं आहे. मी त्याला आधी क्युरी इथे रेज केलेली होती. Query was raised to submit duly signed consent letter accompanied with pen of legal owner of premises as consent letter submitted was not properly and duly signed. ते मी तुम्हाला मगाशी सांगितलं ना, त्यांनी कुठून तरी ते पेंट मध्ये वापरून त्या कॉपी पेस्ट केल्या होत्या सिग्नेचर्स कुठल्या तरी दुसरीकडच्या. मी त्याला प्रॉपर क्युरी काढली की ते ड्युली साइंड नाही आहेत, प्रॉपरली अँड ड्युली साइंड नाही आहेत, तर तू प्रॉपरली अँड ड्युली साइंड ते सबमिट कर. एक्झिस्टिंग रजिस्ट्रेशन डिटेल्स मध्ये आपल्याला ते मिळतं. सर, बोला ना. फ्लॅग फॉर फील्ड व्हिजिट ती एक टॅब सांगावं आणि ती नॉर्मल आणि कंपोजिशनचं जे सर्क्युलर आहे ना त्याचा एक नंबर एक देण्यात यावं. एक मिनिट हा. एका पॅनवरचे मल्टिपल नंबर त्याचा एक आणि फ्लॅग फॉर फील्ड व्हिजिट त्याचा सर्क्युलर ते हे बघा, सीजीएसटी नोटिफिकेशन 03/2019. ओके सर. फ्लॅग फॉर फील्ड व्हिजिट त्या टॅबवरचं एक सांगा. हे बघा, जर रजिस्ट्रेशन म्हणजे नॉट नेसेसरी की फक्त आधारच्या केसमध्येच आपल्याला ऑथेंटिकेशन व्हिजिटसाठी जायचंय. अदर केसेस पण आपल्याला ज्या वरतून कंट्रोलिंग ऑफिस कडून कम्युनिकेट होतात ते फील्ड व्हिजिटसाठी, त्याच्यामध्ये पण आपण व्हिजिट करतो. इथे फ्लॅग फॉर फील्ड व्हिजिट आपण टिक केल्यानंतर तुमच्या डेस्कला जे कोणी STI अटॅच असतील, अलॉट केलेले असतील ऑनलाईन याच्यातनं BOतनं, तर त्या STIचं नाव तुम्हाला इथे रिफ्लेक्ट होणार आहे. त्या STIचं नाव इथे रिफ्लेक्ट होणार आहे. होत नाही, एक मिनिट. इथून त्याचं नाव आल्यानंतर इथे मी रिझन जे असेल ते आधार ऑथेंटिकेशन व्हिजिट असेल तर इथे आधार ऑथेंटिकेशनचं रिझन टाकणार. जेन्युननेस व्हेरिफिकेशन साठी असेल तर जेन्युननेस व्हेरिफिकेशनची मी इथे टाकणार. जे रिझन असेल वरतून कम्युनिकेट झालेले असेल ते रिझन टाकून इथून मी सबमिट करणार. हे इथे मी फ्लॅग केलंय बरं का, फक्त म्हणजे हे एक लक्षात घ्या. इथून मी सबमिट केलं म्हणजे ती व्हिजिट त्या STI ला अलॉट झाली नाही, ती इथून फक्त फ्लॅग झाली. म्हणजे मी तिला मार्क केलं. आपण फ्लॅग लावतो ना फाईलला, एखादं बॅलन्स शीटचं पेज किंवा काहीतरी पेज आपण फ्लॅग लावलंय, तसं इथून आपण याला फ्लॅग केलंय. फक्त ऍक्च्युअल अलर्ट इथून आपल्याला करायची आहे. बघा, मी रजिस्ट्रेशनला जायचं. रजिस्ट्रेशन मध्ये गेल्यानंतर फील्ड व्हिजिट, इथे तुम्हाला तिकडून तुम्ही फ्लॅग केल्यानंतर इथे तुम्हाला ती पेंडिंग फील्ड व्हिजिट मध्ये दिसणार आहे. आणि मग तुम्ही तिला, आता हिचं हे झालं, आम्ही याला रजिस्ट्रेशनल दिलं नाही क्युरीमध्ये हे झाल्यामुळे, इथून तो हे झाला. इथून त्याला तुम्ही अलोकेट केलं की त्याच्यानंतर ते अलोकेटेड मध्ये येणार. म्हणजे जोपर्यंत तुम्ही त्याला अलोकेट म्हणत नाही, इथे दिसतंय अलोकेट मध्ये, त्याला जोपर्यंत अलोकेट होत नाही तोपर्यंत ती त्या इन्स्पेक्टरच्या डेस्क वरती दिसत नाही. त्यामुळे आपण तिथे जे केलं रजिस्ट्रेशनच्या याच्यावरती तिथे फक्त फ्लॅग केलं. फ्लॅग केल्यानंतर रजिस्ट्रेशन मध्ये यायचं इकडे आणि इथून ती फील्ड व्हिजिट अलॉट करायची आहे. चालेल, थँक्यू सर. ओके. आपण नेक्स्ट पुढे जायचं अमेंडमेंट वरती.
हॅलो आपल्याकडे टाइम आपला हॅलो. संपत आला आहे. कॉन्स्टिट्यूशन ऑफ बिझनेस कॉन्स्टिट्यूशन ऑफ बिझनेस जर लिमिटेड लायबिलिटी पार्टनरशिप असेल तर काय डॉक्युमेंट्स व्हेरीफाय करायचे त्यांची? त्याचं ऍग्रीमेंट घ्यायचं मॅडम. लिमिट LLP जरी असेल ना, LLP साठी सुद्धा त्यांनी त्याचं ऍग्रीमेंट केलेलं असतं, सर्टिफिकेट असतं इनकॉर्पोरेशनचं, त्याची डिटेल्स घ्यायचे सगळे. ते एक्सपेक्टेडच आहे की त्यांनी, मी तुम्हाला मगाशी जसं सांगितलं की खाली इथे पार्टनरशिप डीड लावणं गरजेचं आहे, इनकॉर्पोरेशन सर्टिफिकेट लावणं गरजेचं, तसं प्रत्येक फील्डनुसार, म्हणजे प्रोप्रायटरी असेल तर विषय नाही, पार्टनरशिप, प्रायव्हेट लिमिटेड, LLP, जे काय त्याचे कॉन्स्टिट्यूशन असतील त्याचे रिलिव्हंट डॉक्युमेंट त्यांनी दिले आहेत का, आणि ते एवढ्यासाठी की जेवढे त्याचे पार्टनर्स आहेत, जेवढे स्टेक होल्डर्स आहेत, त्या सगळ्यांची डिटेल्स आपल्याकडे अवेलेबल आहे का, हे फार महत्वाचं आहे. हॅलो हा साहेब बोला. सर, स्लिपिंग पार्टनर असतात त्यांच्या संबंधी कसले क्लॉजेस आहेत आपल्या याच्यामध्ये पार्टनरशिप डीड मध्ये? कारण की एक केस अशी आमच्याकडे आली होती. तर ऍक्च्युली ऍक्टिव्ह पार्टनर जे तेवढे डॉर्मंट पार्टनर ते सगळे ऍक्च्युली ते बिझनेस सोडून गेले होते आणि स्लिपिंग पार्टनरला ऍक्च्युली नोटीस आपण पाठवली होती. तर त्यांनी म्हणालं होते की ऍक्च्युली पार्टनरशिप डीडनुसार ऍक्च्युली आम्हाला डे टू डे ऍक्टिव्हिटीमध्ये मॅनेजमेंटमध्ये भाग घेता येत नाही पहिली गोष्ट, आणि आम्ही जे ऍक्च्युली फक्त फायनान्स करू त्याला, आणि त्याच्यामुळे बिझनेसच्या ऍक्टिव्हिटीमध्ये माझा कुठला संबंध नाहीये, आणि ज्यांचा संबंध आहे ते ऍक्टिव्ह पार्टनर जे आहेत ते सोडून गेलेले आहेत पहिली गोष्ट, आणि माझं बँकचं अटॅचमेंट तुम्ही केलेलं आहे, तुम्ही ते रिलीज करावं. ऍक्च्युली अशा वेळेला काय करावं लागेल? वॅट मधली केस आहे ना का GSTतली आहे? नाही सर, जीएसटी मधली. GST मधली आहे का? कारण वॅट मध्ये आपल्याकडे प्रोव्हिजन होते बघा, नंतर एक रूल 44 एक टाकला होता, तर 42 आणि त्या याच्यानुसार आहे ना, आपण स्लिपिंग पार्टनर जरी असेल तर त्यांना पण नोटीस देऊन आपण ते करू शकत होतो. कारण ऍक्च्युली काय माहितीये, त्यांनी ना काय केलं होतं की ते ऍक्च्युली STO ला पाठवली होती तशा पद्धतीची रिक्वेस्ट, आणि STOने जॉईंट कमिशनरकडे ऍडवाइस करण्यासाठी पाठवली होती की याच्यावरती तुम्ही मला ऍडवाइस करा की कशा पद्धतीने पुढे कारवाई करते त्याच्यावरती. बँक अटॅचमेंट त्याचं सीज केलेलं आहे, ते पहिली गोष्ट रिलीज करायची की त्याच्यावरती निर्णय घ्यायचा होता त्याला. आणि ऍक्च्युली मी त्यांना म्हटलं होतं त्यावेळेला, जॉईंट कमिशनरला त्यावेळेला मी म्हटलं होतं की सर ऍक्च्युली अटॅचमेंट जर रिलीज करायचं असेल आपल्याला, पहिली गोष्ट त्याला पार्टनरशिप डीड सबमिट करायला पाहिजे आपल्याकडे. नक्की हा त्या स्लिपिंग पार्टनर होता की काय वगैरे त्याच्या संबंधित. नाही हे बघा, तसं आपण यात जर आता रजिस्ट्रेशनच्या संदर्भात जर आपण बोलायचं झालं ना, तर रजिस्ट्रेशन घेताना त्यांनी स्लिपिंग पार्टनर असो, फुल टाइम पार्टनर असो, ऍक्टिव्ह पार्टनर असो, त्यांनी प्रॉपर ऍग्रीमेंट केलेलं असणार. ते ऍग्रीमेंट त्यांनी डिपार्टमेंटला सबमिट केलेलं असेल, आणि डिपार्टमेंटच्या GSTच्या याच्यामध्ये जर तो स्टेक होल्डर असेल त्या सबमिटेड पार्टनरशिपमध्ये, नॉट नेसेसरी की पार्टनर्स अँड प्रमोटर्स डिटेल्समध्ये, बरं का. मी काय म्हणतोय की जर त्यांनी जी डिपार्टमेंटला पार्टनरशिप डीड सबमिट केली आहे त्या पार्टनरशिप डीड मध्ये जर त्याचं नाव असेल तो ही इज इक्वली लायबल. आता हा पण सर ऍक्च्युली डीडच्या ऍक्ट नुसार आपलं 1932चा डीड जो आहे ना, त्याच्यानुसार ऍक्च्युली कसं आहे की स्लिपिंग पार्टनरला असं ऍक्टिव्ह म्हणून जबाबदार धरता येत नाही, रिस्पॉन्सिबल म्हणून धरता येत नाही डे टू डे बिझनेस ऍक्टिव्हिटी संबंधी. असं आहे, जर समजा तो अपीलला गेला ना, अशा वेळेला ट्रिब्युनलला गेला ना, तर त्याच्या विरुद्धची केस आपली जी असणार ती वीक पडू शकते. म्हणून ती तुम्हाला कशा पद्धतीने स्ट्रॉंग करता येईल अशा पद्धतीने. असं आहे. हॅलो, त्यावेळेस नाही, त्याची डिटेल्स वाचावी लागतील बघा. म्हणजे असं लगेच आपल्याला, म्हणजे तुम्ही जसं सांगता आहात ना, तो विषय मोठा विषय दिसतो हा, आणि हा त्यात थोडंसं डिटेल्स जाऊन व्यवस्थित त्यात ओपिनियन आपल्याला करावं लागेल. कारण उगाच वरवरचं सांगण्यात किंवा हे करण्यात काही मिनिंग नाही. कारण हा बेसिक प्रश्न जो आहे ना, तो प्रोसिजरचा नाहीये बघा. म्हणजे तुम्ही जसं सांगतायत की हा प्रोसिजरचा पार्ट नाही, प्रोसिजर तुम्ही केली आहे DRC 23-13 किंवा त्याला दिलेली असणार. तुम्हाला हा प्रश्न आहे की ही इज इट लिगल, म्हणजे ती स्टँड होते का? येस येस, चालेल, बघूयात आपण. मी तुम्हाला कम्युनिकेट करेल वाटलं तर. येस सर, येस. चालेल, मला एक मेसेज टाकून ठेवा तुम्ही आपल्या याच्यामध्ये, चॅट बॉक्स मध्येच टाकून ठेवा, बघूयात. येस 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 सर. Sir, I have a very small question actually. Probably it sounds stupid, but I wanted to confirm that. की तुम्ही सांगितलं महाडिस्कॉमच्या साईटवरती कन्झ्युमर नंबर टाकून आपण चेक करू शकतो त्याचं इलेक्ट्रिसिटी बिल व्हॅलिड आहे की नाही. तर त्यात सगळे प्रोव्हायडर्स, सगळे सर्व्हिस प्रोव्हायडर्स येतील की फक्त महावितरणच? नाही, महावितरणचं तिथे दिसतं,
जर तुम्हाला For Adani and for Tata. टाटाचं पण दिसतं, बेस्टचं पण दिसतं, फक्त Okay. अदानीच्या याला प्रॉब्लेम येतो. ओके फाईन, ठीक हा, आहे. तर अदानीचं ऐका ना, तर बऱ्याचदा आता माझगावचे जे आहेत मित्र लोक, ते अधिकारी लोक ते विचारतात की अदानीचं दिसत नाही तर काय करायचं. तर जर हे बघा, अदानीने इश्यू केलंय तर अदानी इज नॉट अदानी फर्म इज नॉट अ गव्हर्नमेंट एंटिटी. तिने गव्हर्नमेंट एंटिटीने इश्यू केलेलं ते बिल नाहीये, लिगल ओनरशिप डॉक्युमेंट नाहीये. म्हणून मग त्याला आपण इन्सिस्ट करायचं, आयदर तू टेलिफोन बिल दे किंवा दुसरं अजून काही, तुझं ड्रायव्हिंग लायसन किंवा काय जे असेल ते दे. ओके. हा, I didn't know that. देअर आर मल्टिपल ऑप्शन्स फॉर लिगल ओनरशिप डॉक्युमेंट. ओके. कारण आम्ही अदानीचं फॉलो करत तिथं नाही सध्या. हा, अदानीचं ज्या केसमध्ये असेल ना, त्या केसमध्ये वाटलं तर तुम्ही त्याकडून मेलवरती मागवून घ्या, पण प्रॉपर व्हेरीफाय करा. ओके. अदर डॉक्युमेंट, सपोर्टिंग डॉक्युमेंट्स आपण त्यांच्याकडून मागून घ्यायचे मागवू आहेत या शकतो. येस, केसमध्ये. निश्चितच. टेलिफोन बिल आता मोस्टली मुंबई माझगाव एरियामध्ये आहे हा अदानीचा जो आहे सप्लाय तो ना, त्या एरियामध्ये. तर तिकडे 99% लोकांकडे हे आहेच, लँडलाईन असतातच, म्हणजे जे कमर्शियल यूजचे असतात. तर त्याला टेलिफोन बिल मागून घ्यायचं. नसेल तर ज्या प्रिमायसेस मध्ये तिथली प्रॉपर्टी टॅक्सची रिसिप्ट असेल, बीएमसीची प्रॉपर्टी टॅक्सची रिसिप्ट असेल, जे अदर डॉक्युमेंट आपल्याला सपोर्टिंग घेता येतील ते घ्यायचे. ओके फाईन, ठीक आहे. या, थँक्यू सर. सर हॅलो सर. हा सर, माझ्याकडून एक केस, ऍक्च्युली एक आता रिसेंटली आमच्याकडे एक केस आली होती. एक कोर्टेक्स इम्पेक्स म्हणून प्रायव्हेट लिमिटेड सांताक्रुजला, म्हणजे ऍक्च्युली एक फर्म आहे, आणि तिने 2000 मला वाटतं 17 काहीतरी रजिस्ट्रेशन घेतलं होतं. ओके. आणि त्याचा व्यापार चालू कसा होता की युपी वरून त्याची एक म्हणजे दुसरी कंपनी होती, ती कंपनी नव्हती. युपी मध्ये त्या दुसऱ्या कंपनी रजिस्ट्रेशन घेतलं 2 ठिकाणी कानपूरला. आणि तो जो काय करायचा, तो ह्याला माल पाठवला असं दाखवायचा आणि हा परचेस इनवॉइसेस त्याला इश्यू करायचा. जो महाराष्ट्रातला मुंबईतला आहे ना, तो त्याला परचेस इनवॉइस इश्यू करायचा. आणि तो माल जो आहे ना, युपी वरून डायरेक्ट ह्याला जायचा, मांडवाला जायचा. ऍक्च्युअली मांडवी आहे ना, मुंद्रा का मांडवी समथिंग काहीतरी खूप पोर्ट आहे मला वाटते त्याला गुजरातमध्ये. तिकडे आशुतोष सर्व्हिस प्रायव्हेट लिमिटेडला जायचा ऍक्च्युअली. तो गुड्स तिकडे जायचा आणि इनवॉइसेस ह्याच्या नावाने ते इश्यू करून परचेस इनवॉइसेस देत होते. आणि काही दिवसांनी काय झालं की ह्यांनी जेव्हा व्हिजिट केली तिकडे, तेव्हा त्यांना कळालं की त्या ठिकाणी ते फर्म अवेलेबलच नाहीये ऍक्च्युअली ती. आणि तिथे म्हणजे असं रेसिडेन्शियल पण प्रॉपर्टी काही नाही, तिने फक्त सेटअप उभा केला होता. 2 वर्ष तो त्या बेसिसवरती आयटीसी पण घेत होता. सगळ्या गोष्टी क्लिअर झाल्या. आता काय, तो निघून गेला पहिली गोष्ट. अशा वेळेला 2 वर्षाच्या ह्याच्या कालावधीमध्ये आपण जरा पण इन्व्हेस्टिगेशन केलं नाही की हा व्यक्ती नक्की रजिस्ट्रेशन घेतलेला झालेला व्यक्ती आहे, हा इलिगल कशा पद्धतीने काम करतो एवढे दिवस. ओके. तर याची जबाबदारी आपल्या डिपार्टमेंटला कशा पद्धतीने सेटअप करता येईल. इट्स अ पॉलिसी क्वेश्चन. वी आर एक्सपेक्टेड टू लर्न अबाउट रजिस्ट्रेशन. तो पॉलिसी क्वेश्चन आहे, त्यावर मी भाष्य करणं योग्य नाही होणार. ओके सर. हा, तो पॉलिसी डिसिजन आहे ना, म्हणजे वी आर जस्ट एक्झिक्युटिंग अवर व्हॉट एव्हर वर्क अलॉटेड. आता पूर्वी तर फील्ड व्हिजिटची प्रोव्हिजनच नव्हती जीएसटी मध्ये. आता जे मागे फ्रॉड तुम्ही जे सांगितले तसे फ्रॉड जेव्हा नजरेत येऊ लागले, त्यावेळेला तिथे जीएसटी रजिस्ट्रेशनची प्रोव्हिजन आली आहे, म्हणजे फील्ड व्हिजिटची प्रोव्हिजन आली आहे, बरोबर. आणि हे बघा, मी तुम्हाला जसं म्हटलं ना, तशी माझ्याकडे बरीच उदाहरणं आहेत की जी आम्ही रजिस्ट्रेशन स्टेजलाच आम्ही रोखली. म्हणजे लिटरली आता मी तुम्हाला तो हे दाखवू नाही शकणार, कारण पण बरीच अशी उदाहरणं आहेत की जी आम्ही रजिस्ट्रेशन स्टेजलाच रोखली की ही 101% हे लोक फ्रॉड होते. एकाने तर मी तुम्हाला म्हटलं ना, मग अशी आम्हाला अक्षरशः अपशब्द वापरले, आम्ही 5-6 वेळा त्याचं रिजेक्ट केलं, तर आम्हाला तो सापडला नाही, आम्ही त्याचा FIR करणार होतो. पण म्हणजे असं आहे की जो तुम्हाला आपली रजिस्ट्रेशनची जबाबदारी त्याच्यामुळे फार मोठी ठरते की आयदर आपण त्याला ह्या जीएसटी नेटवर्क मध्ये एंटर करू द्यायचं का. जर आपण रजिस्ट्रेशन प्रॉपरली जर केलं ना, तर तशी लोक एंटरच होणार नाही. त्यामुळं आणि म्हणायचं की सर, जीएसटी इंटेलिजन्स युनिट जो आहे आपला, जीएसटी इंटेलिजन्स युनिट, तर त्यांच्याकडून आपल्याला कशा पद्धतीची मदत सहकार्याची अपेक्षा आहे की या संबंधीमध्ये. कारण की ते इन्व्हेस्ट पण तेव्हाच करतो ज्यावेळेला आपल्याला कळतं की काहीतरी एररचे कॉजेस वगैरे आहेत किंवा फ्रॉड आहे वगैरे अशा वेळेला. असं आहे. कारण की त्यांनी बराच पंचनामा 21 पेजेसचा आम्हाला पाठवला होता आणि त्याच्यावरती ही केस चालली होती बरेच. आय एम ऑल्सो सेलिंग इन द सेम बोट. माझ्याकडे तशा केसेस आलेल्या आहेत त्यांच्याकडनं, तर त्यात तो आहेच विषय. आता पूर्वी कसं, त्यामुळेच हे जे BO आल्यानंतर प्रत्येक ऑफिसरला प्रॉपर दिलं. पूर्वी आपल्याकडे 2-3 ऑफिसरच अपॉइंट केले जायचे रजिस्ट्रेशनसाठी,
तसं Yes. केल्यामुळे काय व्हायचं की त्यांच्याकडे खूप सारे ऍप्लिकेशन व्हायची आणि प्रत्येक ऍप्लिकेशनला त्यांना प्रॉपरली व्हेरीफाय करता येत नव्हतं. म्हणूनच बीओ मध्ये हे प्रत्येक ऑफिसर एसटीओ लेवलला प्रत्येकाकडे ऍप्लिकेशन अलॉट केलेले आहेत पिनकोड वाईज. त्यामागे रिझन हेच आहे की त्याचं प्रत्येक केसचं व्हेरिफिकेशन जे आहे ते मायन्युटली व्हावं. पण फ्रिक्वेंट व्हिजिट्स होत नाहीत सर ऍक्च्युली. कारण कसं आहे की एकदा झाल्यानंतर दिल्यानंतर आपण त्याच्याकडे बघत सुद्धा नाही की नक्की तो गुड्स मुवमेंट करतोय की नाही, का फक्त नुसतं म्हणजे बिल इकडे ट्रान्सफर करून परचेस इन्व्हॉइस सेल्स इन्व्हॉइस इश्यू करून तो फक्त आयटीसी करतो त्याच्यावरती. बस एवढंच आहे. बाकी गुड्स एक्झॅक्टली मुवमेंट काही त्यामुळे मगाशी जे तुम्हाला इन्सिस्ट केलं होतं बघा सगळ्यांना की जर तुम्हाला व्यापाऱ्याच्या प्लेस ऑफ बिझनेसला व्हिजिट करण्याची संधी मिळाली तर त्याच्याकडून कधीच पासबुक घेतल्याशिवाय वापस येऊ नका. पासबुक कॅन्सल चेक घेतल्याशिवाय परत येऊ नका. ते घेऊनच या. एकदा त्याचे बँक डिटेल्स आपल्या हातात असले ना तो कधी ना कधी कुठे ना कुठे सापडतोच. समजा तो बँकेतून नाही, समजा मॉनिटरी ट्रान्झॅक्शन तो करत नाही, अदर ट्रान्झॅक्शन तो करतो. अशा पद्धतीने आपण सप्लाय ऑफ सर्व्हिसेस किंवा गुड्स मध्ये आपण आपलं नवीन डेफिनेशन तयार झालेली आहे जीएसटी मध्ये. तर वेगवेगळ्या पद्धतीने पण व्यवहार तो करू शकतो. अशा वेळेला बँकेतूनच व्यवहार होतील अशातले आपण म्हणजे गृहित धरणं म्हणजे ऍझम्पशन करणं ऍक्च्युअली एक प्रकारे चुकीचं पण होऊ शकतं असं. कारण वेगळ्या पद्धतीने पण तो व्यवहार करत असतो. त्याने आम्हाला काल सर सांगत होते जर मी तुला ही सर्व्हिस दिली तुम्हाला ही सर्व्हिस दे ऑन दॅट बेसिस वगैरे असं म्युच्युअल ट्रान्झॅक्शन वगैरे अशा विदाउट कमिंग द मनी इन टू द फोर्स ऍक्च्युअली. अशा वेळेला तुम्ही काय करणार सर? तर आता बघा तो तुमचा डिमांड अँड रिकव्हरीचा पुढचा ऍक्शन जो आहे त्याच्यावर पेनल ऍक्शन तो पार्ट वेगळा झाला. रजिस्ट्रेशनच्या संदर्भात आपण एक त्यात मी एवढं एक कमेंट करू इच्छेल की यू हॅव अ चान्स टू स्टॉप हिम ऑन रजिस्ट्रेशन स्टेज ओनली. तुमच्याकडे संधी आहे त्याला रोखण्याची आणि त्या संधीचा तुम्ही पुरेपूर उपयोग करून घ्या. त्यामुळे रजिस्ट्रेशन म्हणजे हे बघा तुम्ही स्वतः तुम्हाला अनुभव आलाय आणि आपले जे सगळे कलिग्स लोक असतील त्यांनाही त्यांच्याकडे केसेस आल्या असतील अशा फ्रॉडच्या. तर हे न होण्यासाठी आपण रजिस्ट्रेशन जेवढं स्ट्रॉंग आणि इफेक्टिव्ह करू ना तेवढं हे प्रमाण फार कमी होत जाणार आहे. नाही ऍक्च्युली सुरुवातीच्या स्टेजला तो बरेच फेक डॉक्युमेंट्स दाखवून सुद्धा आपल्याला वाटेल की ते ऍक्च्युली खरेच बरोबर डॉक्युमेंट्स आहेत. सुरुवातीच्या स्टेजला ज्याला तो रजिस्ट्रेशन घेतो आणि आपण त्याला अप्रुव्हल देतो त्या बेसिसवरती. पण ड्युरिंग द कोर्स ऑफ बिझनेस तो नक्की काय धंदा तिकडे करतो आहे किंवा तो गुड्स ट्रान्सफर करतोय की नाही करतोय, सर्व्हिसेस प्रोव्हाइड करतोय की नाही करतोय, की फक्त बिल्स इकडून हे करतोय तो म्हणजे ट्रान्सफर करतोय किंवा परचेस इन्व्हॉइस सेल्स इन्व्हॉइस इश्यू करून दाखवतोय की लोकांना मी गुड्स मध्ये व्यवहार करतोय आणि त्याच्यामुळे आता मला आयटीसी एवढा झालेला आहे तुम्हाला क्लेम करायचं आहे अशा पद्धतीने. ठीक आहे. हे फार मोठं हे आता तुम्हाला कदाचित लेटेस्ट अपडेट असेल तुमच्याकडे की ई वे बिलच्या याला ते फास्टॅगला वगैरे जोडलंय. तर ह्या त्याच स्टेप्स आहेत जे गव्हर्नमेंट हळूहळू आता इम्प्लिमेंट करतंय. ई वे बिलच्या डाटाला आपण फास्टॅग सोबत जोडतोय की खरंच तो ट्रक ते गुड्स ते इन्व्हॉइस त्या टोल वरून पास झालं का. तर हे आता ऍक्च्युली त्याच केसेसमध्ये सर कसं झालं होतं माहिती काय की सांताक्रूजला एकाच बिल्डिंग मध्ये ना सप्लायर आणि जो सप्लायर सप्लाय करतो आणि जो काही सर्व्हिसेस घेतो त्या दोघांच्या ऑफिसेस एकाच मजल्यावर होते आणि इव्हन एकाच ऑफिसमध्ये रजिस्ट्रेशन त्यांना झालं होतं. पहिली गोष्ट एकाच ठिकाणी एकाच ऑफिसमध्ये 4 ते 5 फर्मचा त्यांचा होता असं. आणि त्या सगळ्या फर्म ज्या आहेत ना महाराष्ट्र गव्हर्नमेंटच्या महाजीएसटी मध्ये ऍक्च्युली रजिस्टर्ड आहेत. सगळ्या फर्म एकाच ऍड्रेसवरती रजिस्टर्ड आहेत ऍक्च्युली. मग अशा वेळेला क्रॉस सेक्शन होत नाही का आपलं की एकाच ऍड्रेसवरती या सगळ्याच्या फर्म सगळ्या फर्म कशा काय रजिस्टर्ड. प्रमोद सर इतरांना पण संधी मिळेल. प्रमोद सर एक्सक्यूज मी सर प्लीज. सर क्लास सुरू होण्याच्या पूर्वी सरांनी सांगितलं होतं काही तर प्रॉब्लेम असले वैयक्तिक असले त्यानंतर सांगा. काल पण असंच झालं. ओके. आणि त्यामुळे बराचसा आम्हाला पण डिस्टर्ब होतं सर. हे प्रश्न कुठले काही भरकटत असतात त्यामुळे बाकीच्यांना प्रॉब्लेम होतो. थँक्यू सर. हेच माणसं आहेत सर कालचे पण हेच माणसं आहे एक मॅडम आणि हे माणूस यांनी काल दिवस पूर्ण असाच घातला. त्यामुळे आम्हाला सगळ्या गोष्टी आम्हाला ऐकत बसावं लागतं. ओके थँक्यू सर. काय होतं बाकीच्या लोकांना तो विषय नवीन असल्यामुळे बऱ्याचदा माहित नसतो त्यामुळे त्यांचं लक्ष येऊन जातं. ठीक आहे आपण रजिस्ट्रेशन परत चालेल. मी त्यात एवढंच एक कमेंट करू इच्छेल की आपण रजिस्ट्रेशन जे आम्ही ऑफिसमध्ये हे केलं आम्ही ते केलं हे आपल्या गोष्टी सांगत राहतात सर.
कामच नसतं त्याच्यात काही, आणि जो टॉपिक आहे त्याच्यापासून आम्ही भरकट जाऊ द्या, याचा शेवटी क्रक्स हाच आहे की आपल्याला रजिस्ट्रेशन जे आहे ना ते आपल्याला होल ऑथॉरिटी आहे, वी आर द ऑथराइज पर्सन, आणि आपल्याला होल ऑथॉरिटी आहे ते व्हेरिफिकेशन जे आहे ते आपल्या एंडनी सॅटिस्फॅक्टरी करून घेण्याचं, की मला जोपर्यंत सॅटिस्फिकेशन होत नाही की हे व्हेरिफिकेशन प्रॉपर आहे बरोबर आहे. तोपर्यंत आता रजिस्ट्रेशन गायत्री मॅडमचा हँड रेज दिसतोय. काय प्रश्न विचारायचा आहे गायत्री मॅडम? हँड रेज दिसतोय तुमचा. 2 मिनिटं, मला एक 5 मिनिटाचा वेळ द्या. आपण एकदा आहे ना अमेंडमेंट तर ठीक आहे, अमेंडमेंट मध्ये फार काही नाहीये, कॅन्सलेशन एकदा बघूयात आणि रिवोकेशन तर आता माहितीच आहे आपल्याला, त्यानंतर प्रश्न विचारूयात. कारण काय झालं आता 11:40 झाले. ओके ओके, प्रश्न नको, आपण तुमच्या 5 मिनिटामध्ये आपण हे करूयात. अमेंडमेंट मध्ये आपल्याकडे व्यापारी सेक्शन 28 मध्ये अप्लाय करतो, तर जे कोर फील्ड्स आहेत त्या कोर फील्ड साठी तो आपल्याकडे अप्लाय करतो. जे नॉन कोर फील्ड्स असतात त्या नॉन कोर फील्ड साठी त्यांनी अमेंडमेंट ऍप्लिकेशन करणं गरजेचं नाहीये. कोर फील्ड साठी आपल्याकडे ऍप्लिकेशन येतं बघा. तर त्यात फर्स्ट एक बेसिक तुम्हाला सांगतो की बऱ्याचदा स्टेक होल्डर्स जे असतात ना, पार्टनरशिप फर्म मधले किंवा प्रायव्हेट लिमिटेड मधले स्टेक होल्डर्स चेंज होतात. तर जर स्टेक होल्डर्स चेंज करण्यासाठी जर ऍप्लिकेशन केलं असेल, पार्टनरशिप फर्म असेल तर त्याला तुम्ही न्यू पार्टनरशिप डीड मागा. जर प्रायव्हेट लिमिटेड फर्म असेल, लिमिटेड असेल, LLP व्हॉट एव्हर दुसरे काही कॉन्स्टिट्यूशन असतील तर त्याच्यामध्ये ऍटलिस्ट त्यांचा MOU असावा की हा व्यक्ती इथून डिलीट झाला, हा व्यक्ती स्टेक होल्डर इथे ऍड झाला, हे त्याच्याकडून तुम्ही प्रॉपर डॉक्युमेंट मागून घेणं गरजेचं आहे. कारण हे बघा, ऍडिशन ऑर डिलिशन ऑफ स्टेक होल्डर इट्स अ कोर फील्ड, ही कोर फील्ड आहे. त्यामुळं ती घेताना प्रॉपर व्हेरिफिकेशन करून आपल्याला ती डॉक्युमेंट त्याला क्युरी रेज करायची आणि मग सबमिट करून घ्यायची आहेत. त्यानंतर नेक्स्ट यात कोर फील्ड मध्ये बघा प्लेस ऑफ बिझनेस आहे, कॉन्टॅक्ट डिटेल्स आहेत, प्लेस ऑफ बिझनेस आहे आणि ऍडिशनल प्लेस ऑफ बिझनेस आहे. प्लेस ऑफ हे बघा, तुम्हाला कुठलंही ऍप्लिकेशन आलं ना, म्हणजे त्याला कॉन्टॅक्ट डिटेल्स चेंज करायचे आहेत किंवा APOB चेंज करायचा आहे, तरी त्या प्रत्येक ऍप्लिकेशन मध्ये सिस्टीम तुम्हाला प्लेस ऑफ बिझनेसचे डिटेल्स एडिटेबल देतं. ते तुम्ही ऑब्झर्व केलं असेल बघा. ते एवढ्यासाठी देतं की जर तुम्हाला आज रोजी वाटत असेल की यांनी प्लेस ऑफ बिझनेसची रजिस्ट्रेशन घेतानाची जी डॉक्युमेंट दिली होती त्यावेळेला ती सॅटिस्फॅक्टरी नाही आहेत आणि आज मी त्यात क्युरी काढू का, तर येस, निश्चितच सिस्टीमने तुम्हाला दिलाच त्याच्यासाठी तो टॅब आहे. असं अजिबात नाहीये की त्यांनी फर्मचं नाव चेंज करायचंय, हरिओम ट्रेडर्सचं त्याला जय भोले ट्रेडर्स करायचंय आणि त्याच्यासाठी ऍप्लिकेशन आलंय आणि मग मी त्यात प्लेस ऑफ बिझनेसची क्युरी काढू की नको, तर निश्चित काढायची आहे. सिस्टीमने आपल्याला तो टॅब त्यासाठीच इनेबल करून दिलेला आहे. वेदर कुठल्याही याचं ते असो ऍप्लिकेशन, जर तुम्हाला प्लेस ऑफ बिझनेस संबंधित काही वाटत असेल तर यू कॅन रेज द क्युरी. ओके, नेक्स्ट आहे त्याचा प्लेस ऑफ बिझनेस चेंज झाला आणि तो दुसरीकडे कुठेतरी आता तुमच्या पिनकोडच्या बाहेर जातोय, तर त्यावेळेला ना व्हेरीफायच्या खाली ना एक करेक्ट ज्युरिस्डिक्शन म्हणून टॅब असतो. शॉर्ट मध्ये तुम्हाला दाखवतो मी. करेक्ट ज्युरिस्डिक्शन म्हणून जो टॅब असतो ना, तुमचं व्हेरिफिकेशन कम्प्लीट झाल्यानंतर अप्रूव्ह करण्याच्या आधी तुमचं व्हेरिफिकेशन तुम्ही करून घ्यायचंय कम्प्लीट, आणि अप्रूव्ह करण्याच्या आधी तुम्हाला तिथे आपण जसं सेम रजिस्ट्रेशन मध्ये टाकतो तसं प्रॉपर पिनकोड वाईज तो हे टाकायचा, चार्ज टाकायचा आणि तिकडे ते फॉरवर्ड करून टाकायचं. फॉर एक्झाम्पल माझ्याकडे इथे रायगडला असलेली केस जर त्यांनी ऍड्रेस चेंज केला आणि तो कुठेतरी पुण्याला किंवा कुठेतरी दुसऱ्या ठिकाणी शिफ्ट होतोय, सोलापूर, ठाणे कुठेतरी, तर त्यावेळेला मी ते त्या पिनकोडला ते फॉरवर्ड करून देणार आहे. सेम प्रिन्सिपल रजिस्ट्रेशन मध्ये जो लागू होतो तोच इथे लागू होतो. जर प्लेस ऑफ बिझनेस चेंजचं ऍप्लिकेशन असेल, अमेंडमेंट ऍप्लिकेशन, तर ऍज लाईक न्यू रजिस्ट्रेशन ऍप्लिकेशन आपण ते व्हेरीफाय करायचंय.
विषय इज देअर इथे विचारलेलं आहे बघा, इज देअर एनी चेंज इन द ज्युरिस्डिक्शन. बऱ्याचदा काय होतं की हे लक्षात राहत नाही, लक्षात येत नाही, किंवा कामाच्या याच्यामध्ये हे विसरून जातं आणि मग केस कुठेतरी तिसरीकडे ट्रान्सफर झालेली असते. त्याचा बिझनेस जो आहे तो तिसऱ्याच लोकेशनला असतो, कुठेतरी नांदेडला, सोलापूरला, आणि ऍप्लिकेशन मात्र आपल्या इथला जो ऑफिसर आहे त्याच्याकडेच येत राहतं. तर तसं न होता कामा नये म्हणून हा टॅब आपल्याला दिलेला आहे. जर प्लेस ऑफ बिझनेस मध्ये पिनकोड चेंज होत असेल तर तो ज्या कुठल्या पिनकोडला चालला आहे तो पिनकोड इथे टाकून आपण ते तिकडे फॉरवर्ड करायचं आहे. आपण अप्रूव्ह केलं की ते त्या डेस्कला फॉरवर्ड होऊन जातं ऍप्लिकेशन. अमेंडमेंट मध्ये हे एवढं एक लक्षात ठेवायची बाब गरजेची आहे, फार महत्वाचं आहे. म्हणजे हे छोटं वाटतं आपल्याला फार, पण काय होतं, व्यापारी इथल्या लोकेशनवरून निघून कुठेतरी तिसरीकडे गेलेला असतो, त्याचं रिफंडचं ऍप्लिकेशन येतं किंवा काहीतरी ASMT 10 मध्ये येतो, कुठेतरी रिटर्न स्क्रुटिनीत येतो, आणि त्यावेळेला जेव्हा तुम्हाला कळतं अरे हा तर इथे नाहीच आहे, तसं होता कामा नये. दॅट इज एक्सपेक्टेड. त्यामुळं अमेंडमेंट ऍप्लिकेशन असतं ना ते प्रॉपरली आपण फॉरवर्ड करायचंय. आता अमेंडमेंट झाल्यानंतर नेक्स्ट आहे कॅन्सलेशन. कॅन्सलेशन वरती सिस्टीम वरती दाखवण्यासारखं काय नाही, मी तुम्हाला फक्त एक 2-3 प्रश्न विचारतो. कॅन्सलेशन जो आहे ते ऍप्लिकंट आपल्याला करू शकतो. कॅन्सलेशन ऍप्लिकेशन बाय ऑन टॅक्सपेयर्स ऍप्लिकेशन जे आहे तर त्याच्यामध्ये 2-4 रिझन आहेत बघा. एक तर त्याचा बिझनेस क्लोज झालेला असेल किंवा बिझनेस ट्रान्सफर झालेला असेल, रिझन काही असू शकतं ट्रान्सफरचं, आणि तो सोल्ड आउट केला असेल, किंवा डेथ ऑफ सोल प्रोप्रायटर असेल, जे काय असेल, किंवा अमलगमेशन असेल, डिमर्जर असेल, किंवा चेंज इन कॉन्स्टिट्यूशन असेल, आणि एक सीज टू पे टॅक्स म्हणजे त्याचा टर्नओव्हर बिलो थ्रेशोल्ड लिमिट आला असेल तर तो रजिस्ट्रेशन स्वतः कॅन्सलेशन करण्यासाठी ऍप्लिकेशन करतो. तर हे बाय टॅक्सपेयर्स ऍप्लिकेशन आहे. जर त्यांनी तसं ऍप्लिकेशन केलं तर ते ऍप्लिकेशन आपल्याकडे येतं, त्यांनी प्रॉपर रिटर्न्स भरलेले आहेत, त्याच्याकडे कुठली आपली डिमांड नाहीये हे बघून आपण मग ते कॅन्सल करतो. जर रिटर्न्स भरलेले नसतील तर आपण ते रिजेक्ट पण, क्युरी काढून रिजेक्ट पण करतो. तुम्ही करत असाल की ज्या डेटला व्यापारी रजिस्ट्रेशन कॅन्सलेशन म्हणतोय त्या डेट पर्यंत त्यांनी ती प्रॉपर रिटर्न्स भरलेली आहेत का. तर बऱ्याचदा काय होतं की व्यापाऱ्यांनी 31 मार्च पर्यंत रिटर्न भरलेली असते, काहीतरी तो 5-6 एप्रिलला ऍप्लिकेशन कॅन्सलेशनचं टाकतो, आणि त्यावेळेला तो काय करतो, विथ इफेक्ट जी डेट आहे ती 5 एप्रिल येते, तिथे त्याची प्रेझेंट डेट येते. त्यावेळेला जर तुम्ही क्युरी काढताना आहे ना, एंटर करेक्ट डेट अशी जर क्युरी काढली ना तर त्याला ती डेट करेक्ट करण्याचा ऑप्शन असतो. मला दाखवतो एक. सॉरी सर, स्क्रीन दिसत नाहीये आपली. एकच मिनिट हा, स्क्रीन शेअर नाही होते का. होते आता. ओके सर. इथे प्रेझेंटेशनच येत आहे आपलं. ओके, आली जी. हा, बीओची स्क्रीन आली ना. हो सर. आली. आता ही कॅन्सलेशनचं डिटेल्स आहेत. त्यांनी काय म्हटलंय, रिझन क्लोजर ऑफ बिझनेस. ओके. आणि आता ह्या केसमध्ये ओके बघा, यांनी जून 21 पर्यंत रिटर्न भरले आहेत आणि 1 जुलै पासून कॅन्सलेशन म्हणतोय. दॅट्स ओके. जर इथे समजा फॉर एक्झाम्पल त्यांनी 8 जुलै किंवा 7 जुलै काहीतरी तिसरीच डेट टाकली जी आपण एकदम मिड मध्ये आली आहे, तशा वेळेला इथून आपण जी क्युरी रेज करतो ना त्यात एक इनेबल्ड ऑप्शन आहे, ड्रॉप डाऊन मध्ये ऑप्शन आहे. डेट फ्रॉम रजिस्ट्रेशन टू बी कॅन्सल्ड इज इनकरेक्ट, एंटर करेक्ट डेट. ही जर क्युरी काढली तर त्याला रिप्लाय मध्ये ही डेट चेंज करण्याचा ऑप्शन सिस्टीम देते. पण जर तुम्ही इथे जर अदर मध्ये क्युरी काढली, अदर्स मध्ये, तर त्याला सिस्टीम
ही डेट चेंज करण्याचं ऑप्शन देत नाही. त्यामुळं असं जेव्हा तुम्ही कॅन्सलेशन ऍप्लिकेशन प्रोसेस करणार असाल ना, तर ह्या डेटवरती जर तुम्हाला वाटत असेल की ही डेट चुकीची आहे, जून 21 पर्यंत भरलाय पण इथे 2 जुलै 3 जुलै टाकलंय, आता जर आपण 2 जुलै किंवा 3 जुलै जर त्याला दिला तर तो जुलैचा डिफॉल्ट कायम दाखवत राहणार सिस्टीमवर, त्यामुळे ते चुकीचं होणार आहे. ही डेट आपल्याला 1 जुलै असणं अपेक्षित आहे. त्यावेळेला आपण करू शकतो त्याला की एंटर करेक्ट डेट, आणि मग त्यावेळेला त्याला सिस्टीम पण अलो करते ही डेट चेंज करण्याला, अदरवाईज सिस्टीम अलो करत नाही. ही बेसिक आहे. बऱ्याचदा काही ऍप्लिकेशन याच्यामुळे रिजेक्ट होतात, त्यामुळे आपल्याला माहित असावं. नेक्स्ट कॅन्सलेशन मध्ये बघा, डिपार्टमेंट जर कॅन्सल करत असेल तर आपण त्याला REG 17 इश्यू करतो. मोस्टली सगळ्यांनी आतापर्यंत हे केलं असणार आहे. रिझन्स जे आहेत ते सगळ्यात आपण जे एक्झिक्यूट करतोय बघा, ते फेल्युअर टू फाईल 6 मंथली रिटर्न डिफॉल्टर असेल तर आपण ते कॅन्सल करतो, म्हणजे ते बाय रूलच आहे. त्यात एक दुसरा अजून एक रिझन आहे बघा, फेल्युअर टू कमेन्स बिझनेस. जर त्यांनी बिझनेसच सुरू केला नाही तरी पण ते आपण रिजेक्ट करतो. एक सगळ्यात महत्वाचं एक रिझन मी तुम्हाला सांगतो अजून एक, रूल 21E नुसार जे आहे ते, की तुम्ही व्यापाऱ्याच्या जागेवरती भेट दिली. बऱ्याचदा असं होतं ना, बऱ्याचदा असं तुम्ही अनुभवही घेतला असेल की तुम्ही फॉर एक्झाम्पल कुठेतरी तालुका प्लेस किंवा बाहेर व्हिजिटला जाता. फॉर एक्झाम्पल मी सोलापूरला आहे, मी सोलापूरमधून कुठेतरी त्याला तुळजापूरला व्हिजिटला गेलो, आणि व्हिजिटला गेल्यानंतर त्यांनी मला सांगितलं की नाही, आमचा रजिस्ट्रेशन नंबर घेतलेला आहे, ते मुंबईला आहे मेन ऑफिस, तिथं रजिस्ट्रेशन नंबर घेतलेला आहे आणि त्याची तिथे तुळजापूरमध्ये ऍक्टिव्हिटी चालू आहे. मग मी त्याचा तो रजिस्ट्रेशन नंबर मिळवला, आणि रजिस्ट्रेशन नंबर मिळवल्यानंतर माझं असं लक्षात आलं की याच्या APOB मध्ये तर तुळजापूरचा ऑप्शनच हेच नाही, प्लेसच नाहीये. मग त्यावेळेला रूल 21E नुसार मी त्याचं रजिस्ट्रेशन कॅन्सलेशन करण्यासाठी रिकमेंड, त्या जो प्रॉपर ऑफिसर असेल त्या प्रॉपर ऑफिसरला सांगणार की याचं रूल 21E मध्ये तुम्ही रजिस्ट्रेशन कॅन्सल करा. रूल 21E काय सांगतो की जर व्यापारी त्याच्या डिक्लेअर्ड स्पेस, जी प्लेस त्याची डिक्लेअर्ड नाहीये, डिक्लेअर्ड प्लेस म्हणजे काय की आयदर ते आपल्याकडे POB किंवा APOB म्हणून त्यांनी ती सबमिट केलेली, डिक्लेअर्ड केलेली असावी. जर व्यापारी त्याच्या डिक्लेअर्ड प्लेसच्या व्यतिरिक्त जर कुठून बिझनेस ट्रान्झॅक्शन करत असेल, बिझनेस करत असेल, इनव्हॉइस रेज करत असेल, तर ते रजिस्ट्रेशन आपण कॅन्सल करू शकतो. ही फार महत्वाची प्रोव्हिजन आहे, ही लक्षात ठेवाच, म्हणजे ही सगळ्यांना माहीत असावी म्हणून मी शेअर केली. तुम्ही मोफोसिलला बऱ्याचदा असं होतं व्हिजिट करताना की नाशिकचा डीलर असतो कुठेतरी, तो गोटीला किंवा कुठेतरी त्याचा बिझनेस, मोठा बिझनेस असतो, आणि जेव्हा व्हिजिटला काय किंवा काहीही करायला, तेव्हा ज्याला व्हिजिट दिली तर तो सांगतो नाही आमचा नंबर तिकडे आहे, इकडे ठाण्याला किंवा मुंबईला कुठेतरी नंबर असतो, पण त्यात ती APOB ऍडच नाहीये. मग येस, ही इज लायबल टू बी कॅन्सल्ड हिज नंबर. तर हे कॅन्सलेशन मध्ये एक महत्वाचं प्रोव्हिजन आहे. हे आपण अजून एक्झिक्यूट करत नाहीये. जेव्हा आपले वर्क फुल फ्लेज मध्ये वर्क सुरू होईल त्यावेळेला आपण त्यात करणार आहोत. देन रिओकेशन आहे. रिओकेशन ऑफ ऍप्लिकेशन जे आहेत कॅन्सलेशन, तर त्यात विदिन 30 डेज त्यांनी जर ते केलं तर त्याला तो ऑप्शन अवेलेबल आहे. नाही जर विदिन 30 डेज केलं तर त्याला जी रजिस्ट्रेशन कॅन्सलेशन ऑर्डर पास झालेली आहे त्याच्या अगेन्स्ट ते अपील करावं लागतं, बरोबर. आणि मग तो तिकडून ते अपील मधून रिस्टोअरची ऑर्डर घेऊन येतो, आणि मग ते आपण त्याला, हे माहित असेल तुम्हाला बघा, म्हणजे हा रजिस्ट्रेशनचा पार्ट नाही पण मी एक सांगतो शॉर्ट मध्ये. रिओकेशन विदिन 30 डेज त्यांनी अप्लाय केलं तर ते करता येतं. सॉरी, विदिन 90 डेज जर त्यांनी ते केलं तर त्याला तो रिओकेशनचा टॅब अवेलेबल राहतो. त्यानंतर तो टॅब उडून जातो, मग त्याला रिओकेशनसाठी ऑप्शनच राहत नाही. मग त्याला सोल्युशन हे की त्यांनी जी रजिस्ट्रेशन कॅन्सल झाल्याची जी ऑर्डर आहे त्या ऑर्डरच्या अगेन्स्ट अपील करावं. मग APL 04 मध्ये त्यांनी अपील करून APL 04 मध्ये आपल्याकडे ऑर्डर आणून दिली की आपण स्टॅट्युटरी फंक्शन्स मध्ये इथे अपील अँड रिव्हिजन, त्यात हा अपील इफेक्ट जो आहे याच्यामध्ये जाऊन ती आपण ऑर्डर ती रिस्टोर करायची आहे, म्हणजे त्याचा नंबर रिस्टोर्ड होतो.
तोटे साहेब जरा आपल्याला वाइंड अप करता येईल का आपल्याला पुढचं? संपलं सर, संपलं शेवटच आहे, शेवटच आहे, 5 मिनिटं. इथून आपल्याला ते इथे हे क्लिक हिअरला जायचं आणि जी तुम्हाला APL 04 मध्ये ऑर्डर मिळालेली आहे त्याला अप्रूव्ह करायचं इथनं आणि इथे रिमार्क टाकायचा अप्रूव्ड ॲज पर अपील ऑर्डर. इथे ते अपील ऑर्डर जोडायची, तुमची प्लेस जी असेल ती मोफोसिल किंवा जे काय तुमचं हे असेल प्लेस, ती प्लेस टाकायची आणि इथे अपील इफेक्टला अप्रूव्ह म्हणायचं, म्हणजे त्याचा नंबर रिस्टोर्ड होतो. हे रिओकेशन ज्याच्यामध्ये ऍप्लिकेशन रिओकेशन ऍप्लिकेशनचा टॅब निघून गेलाय त्याच्यासाठी आहे. लास्ट एक सांगतो की खाली तुम्ही जर इथे बघितलं हे तुमच्याकडे येत असतील EKYC डॉक्युमेंट्स अपलोडेड बाय द टॅक्स पेअर. सध्या प्रेझेंटली रजिस्ट्रेशन घेताना आधार ऑथेंटिकेशन हे मॅन्डेटरी नाहीये, त्यामुळं त्याला येस किंवा नो तो करू शकतो. पण जी लोक ऑगस्ट 2019-20च्या आधी ज्यांनी रजिस्ट्रेशन घेतलंय त्या लोकांना आधार ऑथेंटिकेशन कंपल्सरी नव्हतं, म्हणजे आताही नाहीये, पण त्यांना तो टॅबच अवेलेबल नव्हता. म्हणून अशा व्यापारी लोकांना आता त्यांनी लॉग इन केल्यानंतर त्यांना एक विंडो पॉपअप होते की डू यू वॉन्ट टू व्हेरीफाय युअर आधार. जर त्यांनी त्याला येस केलं तर त्याला तिथून डॉक्युमेंट अपलोड करावं लागतात. त्यांनी अपलोड केलेली डॉक्युमेंट आपल्याला ह्या टॅबमध्ये दिसतात, EKYC डॉक्युमेंट्स अपलोडेड बाय द टॅक्स पेअर. ही कुठली टॅक्स पेअर आहेत? जी ऑगस्ट 2020च्या आधी रजिस्ट्रेशन ज्यांनी घेतलंय आणि त्यावेळेला आधार ऑथेंटिकेशनचा टॅब नव्हता, ती ही लोक आहेत. मग हे ऍप्लिकेशन ओपन केल्यानंतर यात काय असणं अपेक्षित आहे? एकतर त्याचं आधार कार्ड असणं अपेक्षित आहे, बरोबर. आता आपण व्हिजिटला जात नाहीये, तो आपल्याला EKYC डॉक्युमेंट अपलोड करून देतोय, त्याचं आधार कार्ड त्या व्यापाऱ्यांनी जोडलं तर फक्त ते डाउनलोड करायचं, युनिक आयडेंटिफिकेशनच्या साईटला जायचं, व्हेरीफाय आधार म्हणून तिथे एक टॅब असतो, तिथे तो नंबर टाकायचा, आधारचा कॅप्चा कोड टाकायचा आणि ते आधार नंबर जेन्युइन आहे का एवढं तिथे व्हेरीफाय होऊन येतं. जर ते ओके असेल तर याला तुम्ही अप्रूव्ह करायचंय. जर इथं आधार व्यतिरिक्त दुसरंच काहीतरी त्यांनी पॅन जोडला, ड्रायव्हिंग लायसन्स जोडलं, ते अपेक्षित नाहीये. EKYC डॉक्युमेंट त्यात आधार असलंच पाहिजे, तर तुम्ही रिजेक्ट करू शकता, म्हणजे तो नव्याने परत अप्लाय करू शकतो. ओके, ही ऍप्लिकेशन बरीच आता येत आहेत, तर ती डिस्पोज केली म्हणजे आपलं आधार ऑथेंटिकेशन होऊन जाईल त्याचं. चालेल? येस सर, येस. ओके, सेक्शनचे खूप 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 आभार की मला संधी दिली त्यांनी. आपले सुद्धा आभार सर, कारण ते मध्ये वेळ गेला आपला, तरी तुम्ही व्यवस्थित सगळं समजून सांगितलं. थँक्यू व्हेरी मच सर. थँक्यू सर. ट्री ब्रेक घ्यायचा नाही, आपण कंटिन्यू ठेवायचं आहे. नवीन लेक्चर सुरू होणार आहे आता, डायरेक्ट लंच ब्रेकच होणार आहे. बारकुंड मॅडम घेणार आहे, रुपाली बारकुंड मॅडम. आलेत का मॅडम? मॅडम जॉईन झालेत का? हॅलो, बारकुंड मॅडम जॉईन झालेत का? पुन्हा एकदा सगळ्यांना विनंती आहे. हॅलो गिरप साहेब, 2 मिनिटं. हा, पुन्हा एकदा सगळ्यांना प्रशिक्षण विभागातर्फे विनंती आहे की तुमचे जे ऍक्ट किंवा रूल्सशी रिलेटेड प्रश्न असतील तेच विचारा. तुम्हाला जर चर्चा काही करायची दुसरे काय असेल तर वैयक्तिक याच्यावर करा, कारण या बॅचमध्ये 2016चे सुद्धा कर सहाय्यक आहेत ज्यांना एवढा कामाचा अनुभव नाहीये.